नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 15वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनाव नाकारल्याने खरोखर जातींचं उच्चाटन होतं का. हा विषय चर्चेला घेण्याची दोन कारणं आहेत की आपल्या भारत देशामध्ये किंवा त्यातही महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं जातं की जी जात नाही तिला म्हणतात जात. आपल्या देशामध्ये आपण कुठल्याही विषयावर जर चर्चा करायची म्हटली किंवा कुठल्याही विषयावर काही कार्य करायचं म्हटलं तर तो मग विषय जो असेल तो शैक्षणिक असू देत, राजकीय असू देत, आर्थिक असू देत, सामाजिक असू देत, सांस्कृतिक असू देत, वैयक्तिक असू देत, व्यावसायिक असू देत, कोणताही विषय असू देत, जात त्या विषयाला कुठं नाही कुठंतरी काळ्या मांजरासारखी आडवी जाते आणि चांगल्या कामाला अपशकुन करत असते. या सगळ्याचा अनुभव आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी घेतलेला असतो. त्यामुळे आडनावांचा इतिहास हा विषय तर जातीच्या विषयाने जर आपण विचार केला किंवा जातीच्या संदर्भाने विचार केला तर आडनावं ही जातीशीच जोडलेली असतात बऱ्याचदा किंवा आडनावं ही जातीसूचक असतात. त्याच्यामुळं आडनावांचं पालन करणं बंद केलं पाहिजे किंवा आडनावं वापरणंच बंद केलं पाहिजे म्हणजे जातीचं उच्चाटन होईल असं आपल्या काही मित्रांना वाटत असतं. आडनावांचं पालन करणं आणि जातीचं उच्चाटन होणं यातला जो संबंध आहे तो एक गुंतागुंतीचा आणि वादाचा विषय आहे. म्हणजे खरोखर आडनावांचं पालन करणं बंद केल्याने जातीचं उच्चाटन होईल का. आडनावांचं पालन केल्याने जात नष्ट होण्यास मदत होते का की त्याच्यामध्ये अडथळे येतात. हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. याचं एका वाक्यामध्ये उत्तर देता येणं शक्य नाही. तरी पण आपण या विषयावर मागं काही व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये आपण चर्चा केली की आडनावांची जी व्यवस्था आहे, एखाद्या व्यक्तीच्या मागे आडनाव लावणं ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था संपूर्ण जगामध्ये प्रचलित आहे आणि जवळपास 90 ते 95% देशांमध्ये आडनावं वापरली जातात. त्याचं कारण एखाद्या व्यक्तीची जातीय किंवा धार्मिक ओळख तर व्हावी हा विषय असतोच त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यापेक्षा मोठी एक गरज असते. ती गरज म्हणजे प्रशासकीय गरज असते. आज आपण जी सिस्टीम बनवलेली आहे माणसांना ओळखण्याची ती प्रशासकीय सिस्टीम. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की नामकरणाची जी पद्धत आहे, कॉम्प्युटरवर आपण ज्या पद्धतीने नावं एंटर करतो किंवा आधार कार्ड पॅन कार्ड असेल ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीम जर व्यवस्थित चालायचं असेल तर आडनावं बंद करणं हे व्यवहार्य होणार नाही. नोटबंदी अचानक केल्याने जेवढे तोटे झाले त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त तोटे आडनावं ठरवून वेळ घेऊन बंद केल्याने होतील सिस्टमॅटिक. कारण आडनावं बंद केल्यानंतर त्याच्या जागी दुसरी कोणती नामकरण प्रणाली आणायची याचं आज उत्तर आपल्याकडंच नाही तर जगातल्या दुसऱ्या कुठल्या देशाकडे देखील नाही आहे. त्याच्यामुळं आडनावं या ना त्या स्वरूपामध्ये या प्रशासकीय व्यावहारिक अडचणींमुळे जगामध्ये सर्वत्र वापरणं चालू आहेत. फक्त जातीचं उच्चाटन करायचं म्हणून आडनावं नष्ट करायची असा जर आपण हट्ट धरला किंवा आडनावं नष्ट केल्याने जातीचं उच्चाटन होईल, जात व्यवस्था नष्ट होईल समाजातून असा आपला समज असेल तर त्याला तितकासा काही व्यावहारिक अर्थ नाही असं आपण म्हणू शकतो. आडनावं जातीसूचक असतात का? असतात. आडनावं भेदभाव निर्माण करतात का? करतात. आडनावं समाजामध्ये दुरावा निर्माण करतात का? करतात, होतात. कारण मूलभूत आडनावं जी होती, आडनावांची प्रशासकीय गरज किंवा आपण ज्याला डिजिटल गरज म्हणतो ती आत्ताच्या काळामध्ये निर्माण झाली 200 वर्षामध्ये. त्याच्या आधी आडनावं ही धर्म, जात, पंथ, संप्रदाय आणि तुमची एखादी जंगली टोळी असेल तर ती त्याच्यामध्ये माणसांची विभागणी करण्यासाठीच आडनावं वापरली जात होती. वेगवेगळ्या पदांमध्ये विभागणी करण्यासाठी आडनावं वापरली जात होती. त्यामुळे आडनावांमुळे जातीच्या उच्चाटनामध्ये अडथळा येतो ही गोष्ट खरी आहे. तर जातीच्या उच्चाटनामध्ये आडनावांमुळे अडथळा कसा येतो याची काही कारणं आपले मित्र सांगत असतात. त्यानंतर आडनावांचा आणि जातींचा खरोखर काही संबंध कसा नाही आणि जात निर्मूलनातील वास्तविक अडथळे कुठले आहेत की आडनावा व्यतिरिक्त पण आपण म्हणतो की दुसरे अडथळे कुठले आहेत की जे नष्ट केले तर खऱ्या अर्थाने जातीचं उच्चाटन होऊ शकेल. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाती निर्मूलनासाठी फक्त आणि फक्त आपण आडनावं नाकारायची म्हणली तर काय समस्या निर्माण होऊ शकतात ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि थोडक्यामध्ये एक सारांश रूपामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आडनावं नष्ट केल्यामुळे किंवा आडनावांची जी नामकरण प्रणाली आहे ती बदलल्यामुळे जातीचं उच्चाटन होईल का याचा थोडासा गोषवारा किंवा थोडंसं आपण म्हणतो की एक सारांश रूपाने थोडासा उहापोह आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण हे सगळे आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत.
आणि मला पण जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेला कमेंटमध्ये असतील किंवा फोनवर असतील बऱ्याचदा आपले काही मित्र असतात, ते म्हणतात कशाला तुम्ही आडनावाच्या इतिहासाबद्दल बोलता सर, कशाला ती परत जातीयता परत आणता, कशाला ते परत मागे जायचं, त्या गोष्टी करायच्या. तर मला स्वतःला व्यक्तिशः असं वाटतं व्हिडिओ बनवायच्या आधी सांगायला काही हरकत नाही, कारण आपण सगळे लोकच म्हणत असतात की सर तुम्ही तुमचं मत सांगायचं ठामपणे, तुम्हाला काय वाटतं ते. तुम्ही 1000 मुद्दे सांगता पण तुमचं मत नाही सांगत. माझं स्वतःचं व्यक्तिशः मत असं आहे की आडनावं ही जाती निर्मूलनामध्ये आपण म्हणू शकतो की एक घटक आहेत की जाती निर्मूलन करायचं असेल तर आडनावांचा त्याग केला पाहिजे. त्याच्यामुळे बरीच मदत होऊ शकेल जाती निर्मूलनाला. पण फक्त आणि फक्त आडनावांचा त्याग केल्याने जाती निर्मूलन होऊ शकेल असं नाही. आडनावं बदलल्याने जाती निर्मूलन होऊ शकेल असं नाही. तर हे जे काही मी म्हणतोय त्याच्यामागची कारणं काय आहेत, कारणमीमांसा काय आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की जे आपले मित्र म्हणत असतात की आडनावं ही जातीच्या उच्चाटनामध्ये अडथळा आणतायत, आडनावं ही नष्टच केली पाहिजे. हे जे आपले मित्र आहेत ते काय कारणं देत असतात त्यांच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ, ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. पहिलं जे कारण हे लोक देतात ते पहिलं कारण असं असतं की आडनावं ही अनेकदा विशिष्ट जातीशी संबंधित असतात. त्यामुळे आडनावाचं पालन केल्यामुळे समाजामध्ये व्यक्तींमध्ये जातीभेद करता येणं सहज शक्य होतं की अमुक व्यक्ती अमुक जातीची आहे, अमुक व्यक्ती तमुक जातीची आहे. अमुक एखाद्या व्यक्तीने जरी तिची जात लपवायची म्हणली तरी तिचं आडनाव सांगितल्यानंतर तिची जात आपोआपच चिन्हांकित केली जाते. ती जात चिन्हांकित झाली की त्या जातीच्या नावाने त्या व्यक्तीला चिन्हांकित केलं जातं आणि कधीकधी ठरवून, कधीकधी कळत नकळत, कधीकधी अज्ञानाने, कधीकधी प्रथा परंपरांचं पालन करायचं म्हणून त्या व्यक्तीला वेगळं चिन्हांकित केलं जाऊन तिच्याबरोबर वेगळा व्यवहार केला जाऊ शकतो. एक जात आधारित व्यवहार केला जाऊ शकतो. या जातीच्या माणसाशी असं वागायचं, या जातीच्या माणसाशी असं वागायचं. अशा प्रकारे आडनावं ठेवल्यामुळे जात चिन्हांकित होते, त्याच्यामुळे माणूस चिन्हांकित होतो आणि त्याच्यामुळे त्या माणसाची एक जातीवर आधारित ओळख निर्माण होते आणि ती ओळख तो माणूस पुसू शकत नाही, इच्छा असो नसो तरी. त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या जातीच्या दृष्टिकोनानेच बघितलं जातं, म्हणून आडनावं नष्ट केली पाहिजेत. दुसरा जो मुद्दा सांगितला जातो तो दुसरा मुद्दा असा आहे की आपला जो समाज आहे तो समाज हा सामाजिक पदानुक्रमानुसार बनलेला आहे. जात आधारित जे आडनावं असतात, ही जात आधारित आडनावं हा सामाजिक पदानुक्रम जो आहे तो सामाजिक पदानुक्रम अधिक मजबूत करतात. त्याच्यामुळे जात आधारित भेदभाव आणि असमानता दूर करणं कठीण होतं. आपण आपल्या समाजामध्ये बघतो तर समाजाच्या वेगळ्या वेगळ्या लेयर्स आहेत, आर्थिक लेयर्स आहेत, आपण म्हणतो की सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत, वैयक्तिक आहेत, त्यानंतर आपल्या वंशानुगत आहेत, शारीरिक बनावटीवर पण आपण लोकांच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या पाडलेल्या आहेत, वर्गवारी केलेली आहे. ते जे पदानुक्रम आहेत त्याच्यामध्ये जो खालच्या जातीतला माणूस असतो किंवा खालच्या सामाजिक पदावरचा माणूस असतो त्याच्यावर नेहमी अन्याय होतो. आणि जात आधारित आडनावं ही एखाद्या माणसाला हा माणूस या सामाजिक पदानुक्रमामध्ये कुठं आहे हे ठरवण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे ही आडनावं नष्ट केली पाहिजेत, त्याच्यामुळे जात चिन्हांकित होणार नाही. त्याच्यामुळे अमुक एका व्यक्तीला समाजामध्ये कुठल्या पातळीवर ठेवायचं आणि त्याच्याशी कसं वर्तन करायचं हे समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. तिसरा मुद्दा असा उचलला जातो की ही आडनावं समाजामध्ये भेदभाव निर्माण करतात. ही तर उघड गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात देखील अर्थ नाही की एखाद्या व्यक्तीचं आडनाव एका ठराविक जातीशी जोडलं गेलं हे कळलं की त्याच्याबद्दल समाजामध्ये भेदभाव करता येणं सोपं होतं. त्यातही खालच्या जातीमध्ये जी एखादी व्यक्ती असेल, कनिष्ठ जातीमध्ये एखादी व्यक्ती असेल तर तिच्याबद्दल भेदभाव होण्याची शक्यता, पक्षपात होण्याची शक्यता नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, रोजगाराच्या संधींमध्ये ही जास्त असते. आणि आडनावांचं पालन आपण करत राहतो, त्याच्यामुळे ही विषमता नेहमी टिकून राहते, ही कधीच नष्ट होत नाही. एखादी व्यक्ती मोठ्या कंपनीमध्ये गेली किंवा आपण आजकाल बघतो की एखादा माणूस अमेरिकेमध्ये जरी गेला तरी तिथे पण त्याला जातीयतेचा सामना करावा लागतो. मध्ये काही बातम्या आल्या होत्या, आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील की अमेरिकेमध्ये पण जात पाहून जे आपलेच लोक महाराष्ट्रीयन भारतीय लोक तिकडे गेले असतील ते तिथे पण एकमेकांबरोबर त्या माणसाची जात पाहून व्यवहार करतात. म्हणजे जात आहे ती तिथे पण कळते आहे. तर अमेरिकेमध्ये एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची जात कशी कळेल? आडनावावरून कळते. त्याने दडवली तरी पण, सांगायचं नाही म्हटलं तरी पण अमेरिकेतल्या माणसाला कळणार नाही, पण भारतातल्या माणसाला कळते. त्यामुळे भेदभाव या आडनावांमुळं फक्त भारतात किंवा महाराष्ट्रातच होतो आहे असं नाही, तर तो अमेरिकेमध्ये पण होतो आहे. त्याच्यामुळे हा भेदभाव टाळण्यासाठी आडनावं नष्ट केली पाहिजेत. चौथा मुद्दा असा उचलला जातो की या आडनावांमुळे ही जात आधारित जी वेगळी आडनावं आहेत त्या जात आधारित आडनावांच्या अस्तित्वामुळे समाजाचं विभाजन होत आहे,
समाज वेगळ्या वेगळ्या गटामध्ये विभागला जातो आहे. कारण एकदा एखाद्या व्यक्तीचं जात आधारित आडनाव मला समजलं की त्याला कुठल्या गटामध्ये टाकायचं आणि त्याच्याबरोबर काय धोरण आखायचं हे ठरवणं माझ्यासाठी सोपं जातं. अशा रीतीने सामाजिक विभागणी करण्यामध्ये की सरकार म्हणतंय जात नष्ट करा, समाजसुधारक म्हणतात जात नष्ट करा, विचारवंत म्हणतात जात नष्ट करा, सर्वजण जात नष्ट करा म्हणतायत, तरी पण ती जात नष्ट होत नाही आहे. कारण जात अधोरेखित होते आणि जात अधोरेखित करण्यामागे जे घटक आहेत त्यातला एक महत्त्वाचा घटक आडनाव देखील आहे की आडनाव सातत्याने जात अधोरेखित करत असतं. त्याच्यामुळे समाजाची विभागणी होत असते. पाचवा जो मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा म्हणजे ही जात आधारित आडनावं जी आहेत ती समाजाच्या समानतेला आणि सर्वसमावेशकतेला आव्हान देत असतात. म्हणजे सर्व साधू संतांनी असं म्हणलं आहे की आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत. आज आपण अशी वेळ आणली की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले म्हणतो आपण. तशा प्रकारची परिस्थिती आहे की सर्वांनी साधू संतांनी संत महात्म्यांनी अगदी धर्मग्रंथामध्ये पण देऊन ठेवलेलं आहे की आपण सर्वजण एकच आहोत. मानव पातळीवर आपण सर्वजण समान आहोत आणि देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर जर आपल्याला काही प्रगती करायची असेल तर आपण सर्वसमावेशकतेचं धोरण स्वीकारलं पाहिजे. सर्वांना या प्रगतीच्या वाटेमध्ये वाटेकरी केलं पाहिजे. आपण सगळ्यांना या प्रगतीच्या वाटेवर भागीदार केलं पाहिजे आपण, जे आपण श्रमाची विभागणी करतो त्याच्यामध्ये, आणि सर्वांना सामावून घेऊन सर्वांचं हित जपून पुढे गेलं पाहिजे. आडनावांची जी नामकरण पद्धती आहे त्यातही जी जात आधारित आडनावं आहे ती जात आधारित आडनावं एखाद्या व्यक्तीला जातीच्या आधारे, कुटुंबाच्या आधारे, कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आधारे, त्याच्या रंगरूपाच्या आधारे वेगळं करून पारंपरिकरित्या सहज चिन्हित करू शकतात आणि त्याच्यामुळे समाजाचं विभाजन होतं. हे सगळं घडवून आणून काही हुशार लोक, स्वार्थी लोक जे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असतात ते देशाच्या समानतेला आणि सर्वसमावेशकतेलाच आव्हान देत असतात. फोडा आणि जोडा ही इंग्रजांची वृत्ती इंग्रज गेले तरी आज आपण चालू ठेवलेली आहे. इंग्रजांनी राजकीय कारणासाठी वापरली. आज आपण आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या जातीमध्ये, समाजामध्ये कसं फोड करता येईल, कसं त्यांच्यामध्ये दुजाभाव निर्माण करता येईल, हा प्रकार आजही आपण जात अधोरेखित करून करतोय. आज सर्वजण आपण एक प्रकारचेच कपडे घालतोय. म्हणजे जर आपण पारंपरिक कपडे नाही घातले तर बाहेरच्या जगामध्ये, व्यावसायिक जगामध्ये आपण जिथे राहतो त्या सार्वजनिक आयुष्यामध्ये किंवा व्यावसायिक जगामध्ये शक्यतो कोणाची जात पटकन कळत नाही. जोपर्यंत तो माणूस सांगत नाही तोपर्यंत किंवा कागद दिसत नाही तोपर्यंत कपड्यांवरून कोणाची जात ओळखता येत नाही. पण त्यानं नाव सांगितलं की त्याची जात कळते आणि मग ती विभागणी करता येणं सोपं होतं. अशा रीतीने समाज दुरावतो. समानतेचं जे मूलभूत तत्व घटनेमध्ये सांगितलेलं आहे त्याला बाधा येते. म्हणून जात आधारित आडनावं नष्ट केली पाहिजेत. सहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी आडनावं आहेत ही आडनाव एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जर काही त्याची इच्छा असेल तर त्या इच्छेवर बंधनं आणतात. एखादी व्यक्ती असेल, तिला असं वाटत असेल की मला अमुक एक कारणाने ओळखलं जाऊ नये, मला अमुक एक नावाने ओळखलं जाऊ नये, मला अमुक एका जातीने ओळखलं जाऊ नये, मला माझ्या कर्तृत्वाने ओळखलं जावं, मला माझ्या कर्माने ओळखलं जावं, मी कोणत्या जातीत जन्म घेतला आहे त्याने मला ओळखलं जाऊ नये, ती माझी ओळख असू नये. पण इच्छा असो किंवा नसो, दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये आडनावं ती व्यक्ती ज्या जातीमध्ये जन्माला आलेली आहे त्या जातीशी सक्तीनं बांधून ठेवतात. त्या व्यक्तीने स्वतःची किती मोठी ओळख निर्माण केली, तो तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन किती मोठा CEO झाला, त्याने किती मोठी संपत्ती कमवली गडगंज, तो किती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती झाला, तरी बोलताना आपण म्हणतो दलित राष्ट्रपती आहे. ही जी जातीची ओळख आहे, ही जातीची ओळख त्या व्यक्तीला चिकटून राहते. त्या व्यक्तीला कधीही ती जातीची ओळख तिच्यापासून पुसली जात नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की मला जातीवर ओळखलं जाऊ नये, एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला समाजावर, धर्मावर, एखाद्या प्रथा परंपरेवर ओळखलं जाऊ नये, जुन्या काळामध्ये माझे पूर्वज काही त्यांच्यावर सक्ती केल्यामुळे चुकीची कामं करत असतील किंवा लाजीरवाणं कामं करत असतील तर त्याच्यावरून मला ओळखलं जाऊ नये. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पारधी समाजातली असेल आणि तिने पारधी आडनाव लावलं तर तिच्याकडे चोर म्हणून आजही बघितलं जातं. एखादी व्यक्ती ढोर समाजातली असेल, ती अजून काहीतरी त्याची पूर्वज डुक्कर मारण्याचं वगैरे काही काम करत असतील, त्याला अजूनही फॅन्ट्री म्हणलं जातं आपल्याकडे. म्हणजे ह्या ज्या मागच्या ओळखी आहेत त्याच्यापासून आपण सुटका करायचा प्रयत्न करतो. काही काही मित्रांचं आडनाव चोर, चोर मारे वगैरे वगैरे असतं. अजून काही काही अश्लील आडनावं असतात, त्याच्यापासून आपल्याला सुटका हवी असते. ही आडनावं परत कुठल्या तरी जातीशी जोडलेली असतात, वर्णाशी जोडलेली असतात. त्या सगळ्या ओळखी असतात. त्या ओळखी मला आजही 21व्या शतकामध्ये पुसता येत नाहीत. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. आपण स्वतःची किती मोठी ओळख निर्माण केली तरी आज आपण म्हणतो की नरेंद्र मोदी कुणबी पंतप्रधान आहेत. त्यांना स्वतःची जात सांगण्यामध्ये अभिमान वाटतो आणि लोकांना पण त्यांची जात, त्यांची ओळख म्हणून सांगण्यामध्ये अभिमान वाटतो. देशाच्या पंतप्रधान कुणबी आहे आपल्या आणि देशाचा राष्ट्रपती जे आहेत माननीय ते दलित आहेत.
ही आज आपल्या समाजाचं भयानक वास्तव आहे. आपल्या देशाची राष्ट्रपती आहेत, त्या महामहिम राष्ट्रपती या महिला आहेत आणि विद्वान आहेत, आदिवासी समाजामधून आलेल्या आहेत. त्यांना त्या समाजाची जाणीव आहे. ही आज त्यांची ओळख नाही आहे. नरेंद्र मोदींची ओळख काही असेल, बरी वाईट, ते राजकीय ओळख त्यांच्या राजकीय विरोधकांवर समर्थकांवर ठरते, त्यात आपल्याला जायचं नाही आहे. परंतु देशाच्या पंतप्रधानाची ओळख पण आज आपण कुणबी पंतप्रधान म्हणून सांगतो. याच्यावरून आपल्याला कळतं की ही जात जी आहे, ही जातवार ओळख जी आहे, ती पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा पण पिछा सोडत नाही किंवा त्यांना सोडायची नाही आहे मुद्दा म्हणून. त्यांनाच सोडायची नसेल तर आपल्या गळ्याशी जो विळखा पडलेला आहे या ओळखीचा, हा कसा सुटायचा? त्याच्यामुळे काही मित्र आपले असं म्हणतात की ती आडनावच नष्ट करा. त्याच्यामुळे कोणाला कळणारच नाही सहजासहजी की मोदी आडनाव कुणबी समाजामध्ये आणि मुर्मू आडनाव आहे ते दलित समाजामध्ये. विषय संपला. कोणाला जर आवर्जून बोलायचं असेल एखाद्या व्यक्तीला की ही व्यक्ती दलित आहे तर तिला बघून घेता येईल नंतर, पण आडनावावरून कळू नये. म्हणून ही स्वतंत्र ओळख एखाद्या व्यक्तीला निर्माण करायची असेल, या आडनावांच्या जातीपातीच्या लाजिरवाण्या प्रथा परंपरांच्या पलीकडे जाऊन, तर ती करण्याचा त्या व्यक्तीला हक्क असला पाहिजे. जात आधारित आडनावं तो हक्क त्या व्यक्तीकडून हिरावून घेतात. म्हणून ही आडनावं नष्ट केली पाहिजेत. आता हे काय झालं की ही आडनावं नष्ट केली पाहिजेत, त्याच्यामुळे जातीय उच्चाटनाला अडथळा येतो असं म्हणणारे आपल्या मित्रांचे हे काही मुद्दे झाले. पण आता खरोखर जर आपण आडनावं नष्ट करायची म्हटलं किंवा आपण आडनावांची नामकरण प्रणाली जिला म्हणतो आपण ट्रायोलॉजी मेथड म्हणतो, ही ट्रायो मेथडमध्ये आपण काय करतो की मी माझं नाव, पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं लावतो. याच्यातलं आडनाव काढून टाकायचं म्हटलं मी, तर माझी आत्ताची पद्धत काम करेल काय? प्रशासकीय अडचणी आपण म्हणतो किंवा डिजिटल युगातल्या अडचणी म्हणतो आपण, त्या वेगळ्या, ते जाऊ दे, सोडून देऊ आपण. आधार कार्ड, पॅन कार्ड, UPIमध्ये काय अडचणी येतील बँकिंग सेक्टरमध्ये त्या. परंतु खरोखर जर या जातीच्या उच्चाटनाच्या संदर्भात आडनाव नाकारल्याने किंवा आडनावांचा समावेश नसलेल्या नामकरण एखाद्या पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे खरोखर काही जी नवीन प्रणाली निर्माण होईल, ती नवीन प्रणाली खरोखर चांगल्या रीतीने, सुचारू रीतीने काम करू शकेल का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हा एक जटिल मुद्दा आहे, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. की पहिला मुद्दा हा आहे की दुसरी प्रणाली आणायची कुठली, याचं कोणाकडेच उत्तर नाही आहे की जी आडनावासारखी चांगल्या प्रकारे काम करेल आणि कुठली आधीची व्यवस्था ढासळणार नाही, याचं उत्तर आज आपल्याकडे कोणाकडे नाही आहे. आणि आडनाव जरी नाकारलं तरी आडनाव नाकारल्याने काही समस्या निर्माण होणार नाहीत याची गॅरंटी पण कोणाला नाही. त्याच्यामुळे जाती निर्मूलनासाठी फक्त आपण बघूयात की एखाद्या माणसाने हट्टच धरला की नाही, ते बाकीचं तुम्ही आम्हाला काही सांगू नका, ते तुमच्या प्रशासकीय अडचणी, तुमच्या राजकीय अडचणी, वैयक्तिक अडचणी सांगू नका, आमच्यावर फार अन्याय झाला आहे, जाती निर्मूलनासाठी आडनाव नष्ट केलं पाहिजे म्हणजे केलंच पाहिजे, असं जर कोणी म्हणत असेल तर त्या आपण बाकीच्या गोष्टी पण बाजूला ठेवून देऊ तात्पुरत्या. एखादी व्यक्ती असं म्हणते की जाती निर्मूलनासाठी आडनाव नष्ट केलं पाहिजे, तर आपण काही समस्यांचा विचार करूया की व्यावहारिक समस्या निर्माण होऊ शकतात काही. त्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांचं आपल्याकडे समाधान काय आहे, त्याचं काही उत्तर आहे का? उत्तर असेल तर आपण आडनावांची पद्धत बंद करायला काहीच हरकत नाही. पण त्याचं ठोस उत्तर जर या समस्यांचं आपल्याकडे नसेल तर विनाकारण आपण समाजामध्ये मोठा गोंधळ निर्माण करू. तो सामाजिक सांस्कृतिक गोंधळ तर असेलच, त्याच्याबरोबर आर्थिक, राजकीय, प्रशासकीय आणि आपण म्हणू शकतो की एक प्रकारे डिजिटल व्यवस्थेमध्ये पण मोठा गोंधळ निर्माण करणारी ही व्यवस्था किंवा नवीन व्यवस्था असेल, ती नवीन व्यवस्था कारणीभूत होऊ शकेल त्याला. तर अशा कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात? तर पहिली समस्या जी आहे, ती पहिली समस्या म्हणजे आडनाव विरहित समाज रचनेमध्ये अनेक सामाजिक किंवा कायदेशीर गुंतागुंती किंवा व्यावहारिक आडनावं निर्माण होऊ शकतात. सामाजिक गुंतागुंती म्हणजे असं की कोणाला कुठला वारसा आहे, कोण कुठल्या वंशामधला आहे, कोणाचं हक्क काय आहेत, वतनं काय आहेत, जमिनी कुठल्या होत्या, त्यानंतर एखाद्याला पुढचं मला माझ्या मुलाबाळांना वारसा हक्काने जमीन द्यायची किंवा मला माझं मृत्यूपत्र करून ठेवायचं आहे, मला दुसऱ्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामध्ये भरपूर कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. आडनावं नसतील तर व्यक्तींची ओळख पटवणं अवघड जाऊ शकतं. एकाच नावाचे समजा 4 लोक सापडले किंवा एकाच नावाचे आणि त्याच्या वडिलांच्या नावाचे XYZ आणि अबक, माणसाचं नाव XYZ आणि वडिलांचं नाव अबक आहे, अशा नावाचे पण हजारो लोक सापडू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फरक कसा करायचा, वर्गीकरण कसं करायचं, त्यांची ओळख कशी सांगायची, हा एक मोठा वादाचा मुद्दा होऊ शकतो. दुसरा जो समस्या निर्माण होऊ शकते ती म्हणजे आडनावं अचानकच नष्ट करायची म्हणली, आज आपण जात नष्ट करायची म्हणली तर पूर्वजांची आपला जो मौल्यवान वारसा आहे, जो आपल्या प्रत्येकाला आलेला आहे, लढायांचा वारसा असेल, पराक्रमाचा वारसा असेल, शौर्याचा वारसा असेल,
देशप्रेमाचा वारसा असेल, समाज सुधारण्याचा वारसा असेल, हे जे सगळे वारसा आपण म्हणतो, बाकीचे सोडून देऊ आपण, अहंकाराचे वारसा आपले जे आहेत ते, पण हे जे महत्त्वाच्या गोष्टी जे आहेत, जे आपल्या समाजाची किंवा आपल्या पूर्वजांची ओळख असतात, ही ओळख आडनावं पुसल्याने नाहीशी होऊ शकतात. आडनावं ही सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची असतात आणि त्यांचा त्याग केल्याने पूर्वजांचा हा मौल्यवान वारसा नष्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणाला समजणारच नाही की तो व्यक्ती कुठला होता, कुठून आला, काय करत होता, काय करायचं आहे, त्याला जायचं आहे कुठे. अनेक समस्या ज्या आपण म्हणतो त्या निर्माण होऊ शकतात. तिसरी जी महत्त्वाची समस्या आहे, ती तिसरी महत्त्वाची समस्या काय आहे की आडनाव ही आपल्या समाजामध्ये वस्तुनिष्ठ गोष्ट नाही आहे, ती व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे काय की एखाद्या घटकाशी जोडलेली आहे, एखाद्या विचाराशी जोडलेली आहे, एखाद्या समस्येशी जोडलेली आहे, ती धर्माशी जोडलेली आहे, जातीशी जोडलेली आहे. तर आडनावं धर्माने जातीशी जोडलेली आहेतच, नाहीत असं नाही, परंतु आडनावं जे असतात ती व्यक्तींशी पण जोडलेली आहेत. त्याच्यामुळे आपण आज भारत देशामध्ये राहतो, लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये जर समजा 100 लोक म्हणाले आज की आडनावं नष्ट केली पाहिजे, तर कदाचित 10,000 लोक म्हणू शकतील आडनावं नष्ट नाही केली पाहिजे. ती आमच्या जीवनाचा हिस्सा आहे, तो आमच्या व्यक्तिगत, माझ्या पूर्वजांच्या व्यक्तिगत वारशाचा हिस्सा आहे, माझ्या घराण्याच्या वारशाचा हिस्सा आहे, आमच्या संस्कृतीचा हिस्सा आहे, माझ्या व्यक्तिगत अस्मितेचा हिस्सा आहेत आडनावं. मला आडनावं नष्ट करायची नाहीत. मी जातपात पाळत नाही, मी जातपात मानत नाही आणि मी जातीपातीला बढावा पण देत नाही जातीय भेदभावाला आडनावांवरून. तर मी माझं आडनाव का सोडायचं? हा जो मुद्दा एखादा व्यक्ती त्याच्या व्यक्तिशा पातळीवर उपस्थित करेल आणि तो त्याचा व्यक्तिशा हक्क म्हणून आडनाव प्रिझर्व करायचं ठरेल की मला माझं आडनाव सोडायचं नाही. सक्तीची आडनावबंदी केल्यामुळे माझ्या परंपरा नष्ट होतात, माझ्या सांस्कृतिक पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींना महत्त्व आहे माझ्यासाठी फार, ते महत्त्व नष्ट होतं त्यांचं. जे आपले मित्र आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या अस्मितेला, घराण्याच्या इतिहासाला, पूर्वजांच्या वारसाला, सांस्कृतिक पद्धती, चालीरीतींना महत्त्व देतात. ते लोक आडनाव वापरणं सोडून देण्यासाठी कडवा प्रतिकार करू शकतात किंवा त्याच्याबद्दल ते वेगळी कडवी भूमिका घेऊ शकतात. जर कायद्याने त्यांच्यावर सक्ती केली तर आडनाव नष्ट करण्याच्या निमित्ताने पण आपल्या समाजामध्ये मोठी दुफळी माजू शकते आणि गृहयुद्ध पेटू शकतं, इथपर्यंत त्या गोष्टी जाऊ शकतात. एवढी ही भयानक गोष्ट आहे. आणि हा जर एकदा अगदी गृहयुद्ध नाही पेटलं, दुफळी नाही पाजली, देशाचे तुकडे जरी नाही झाले, तरी मनामध्ये एकदा माणसाचे विभाजन झालं तर मनं कधी जुळून येत नाहीत. दोन समाजांचं एकदा जर विभाजन झालं आणि दोन समाज एकमेकाला कट्टर शत्रू वैरी समजायला लागले की हा माझ्या अस्मितेवर घाला घालतो, तो माझी संस्कृती मोडून टाकायला बघतो, हा मला कमी लेखायला बघतो आडनावं ठेवून, असं जर का समाजामध्ये विभाजन झालं तर ते विभाजन कधी भरून येत नाही. त्याने पुढे जाऊन कधी नाही कधीतरी देशाच्या एकसंधतेला तडा जाऊ शकतो. देशाचे जे शत्रू आहेत, आपल्या समाजाचे जे शत्रू आहेत, ते या आपल्या समाजामध्ये एकसंधता नसते त्या दुहीचा फायदा घेऊ शकतात आणि आपल्याच सर्वांच्या प्रगतीला बाधा येऊ शकते. त्याच्यामुळे आडनाव बंदीला प्रखर विरोध होऊ शकतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या कितीतरी लोक समाजामध्ये असं असू शकतात जे म्हणतात की आम्ही जातीयवाद पेरत नाही, आम्ही जातीयवाद करत नाही, पण आम्हाला आमचं आडनाव ठेवायचं आहे, फक्त जात नष्ट करायची म्हणून तुम्ही आडनाव नष्ट करा म्हणता, ते आम्हाला मान्य नाही आहे. चौथं जे कारण आहे, ते चौथी समस्या मोठी निर्माण होऊ शकते, ती म्हणजे आडनावं ही व्यक्तिगत ओळख आणि सार्वजनिक ओळखीचा एक अविभाज्य भाग असतात. म्हणजे मी समाजामध्ये जातो तेव्हा माझं आडनाव हे माझी एक व्यक्तिगत ओळख आहे कोणालाही सांगायला. त्यानंतर माझी एक सार्वजनिक ओळख आहे की मी दुसऱ्या देशामध्ये गेलो, राज्यामध्ये गेलो किंवा मी समाजामध्ये जरी गेलो तरी मी कुठल्या समाजाचा माणूस आहे ते माझं आडनाव सांगत असतं. ते माझ्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. ह्या आडनावांचा अचानक त्याग केल्याने किंवा ठरवून सिस्टमॅटिक रीतीने आडनावं वापरणं बंद केल्याने शासकीय, सामाजिक, प्रशासनिक आणि वैयक्तिकदृष्ट्या अनेक अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. मी काय म्हणतो आहे, अनपेक्षित. म्हणजे आपण नेहमी काय करतो की एखादी कृती मी केली तर तिचे काय 4 परिणाम होतील, चांगले परिणाम काय होतील, वाईट परिणाम काय होतील. माणूस नेहमी त्या गोष्टीचा विचार करत असतो. माणसाला परमेश्वराने क्षमता दिलेली आहे की एखादी कृती करायची असेल तर माणूस त्याचा आधी अंदाज लावू शकतो, याचे परिणाम काय होऊ शकतात, बरे वाईट असतात ते. आज आपल्याकडे कॉम्प्युटर पण आहे, सुपर कॉम्प्युटर्स आहेत, आपल्याकडे क्वांटम कॉम्प्युटर्स आहेत, त्यांना पण आपण कामाला लावू शकतो आणि सांगू शकतो की बाबा आडनाव अचानक नष्ट केला आमच्या देशामधून, वापरायचं थांबवलं तर काय परिणाम होतील चांगले वाईट. कॉम्प्युटर पण काही आपल्याला परिणाम सांगेल जे माणसाला सांगता येणार नाहीत, असे माणसापेक्षा जास्त सांगेल. तरी पण हे सगळे परिणामांचा अभ्यास केला तरी पण आडनाव ही अशी गोष्ट आहे जातीशी जोडली गेलेली, जात नष्ट करण्यासाठी अचानक आडनावबंदी करणार असू तर काही अनपेक्षित परिणाम जे आपल्या माणसाला पण न कधी डोक्यात आलेले आणि कॉम्प्युटरला पण न कधी कळलेले आपल्या समाजावर कायमस्वरूपी होऊ शकतात, आपल्या मुलाबाळांवर कायमस्वरूपी होऊ शकतात. तर ती तेवढी मोठी रिस्क आपण उचलायची का, हा पण आपल्यासमोरचा एक प्रश्न आहे.
जे मित्र आपले आडनाव बंदीला विरोध करत असतात किंवा ते म्हणत असतात की आम्ही जातीय उच्चाटन किंवा जातीचं उच्चाटन, आडनाव हा वेगळा विषय, तुम्ही जोडू नका जाती उच्चाटनासाठी आडनाव बंदीशी, आणि आम्हाला आमचे आडनाव ठेवू द्यात. हे मित्र हे सगळे मुद्दे नेहमी उचलत असतात आणि ते सहजासहजी सोडून देतील असं होणार नाही. कायद्याने त्यांच्यावर सक्ती केली तर त्याचा देशाच्या समानतेवर आणि सर्वसमावेशकतेवर परिणाम होऊ शकतो. हे जाती निर्मूलनाच्या निमित्ताने आडनावं बंद करायचं म्हटलं तर मोठे तोटे आहेत. आता हे काय झालं, आडनाव आणि जाती निर्मूलनाशी संबंधित झालं. मग जाती नष्टच होणार नाहीत का? आडनावांशिवाय जाती नष्ट होणार नाहीत का? आडनाव हेच एकमेव जाती निर्मूलनामध्ये अडथळा आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे. कारण जात आधारित भेदभाव जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये एक दीर्घकाळ चाललेला मुद्दा आहे. सामाजिक न्याय आणि समतेला चालना देण्यासाठी आपली जरी लक्षणीय प्रगती आज झाली असली देशामध्ये, तरी आजही अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत. जातीभेद निर्मूलनाचा आपण म्हणतो प्रयत्नांना आजही आपल्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ते अडथळे नेमके कुठले आहेत तेच आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे आपण काय करतो की आपल्याला जे दिसतं डोळ्यासमोर किंवा आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं तेच आडनाव फक्त विषय आपण पकडून धरतो. आजही मला माझ्या आजूबाजूला कित्येक मित्र दिसतात, त्यांना वाटतं की आडनाव नष्ट करणं किंवा दुसऱ्याचं आडनाव घेणं हेच जाती निर्मूलन करण्याचा एकमेव मार्ग आहे. बाकी काही अडथळेच नाहीत जाती निर्मूलनामध्ये. ते आपल्या मित्रांना हे अडथळे माहिती असले पाहिजेत वास्तवात काय, तर ते आडनावाचा हट्ट धरणार नाहीत किंवा या गोष्टीवर सकारात्मक विचार करायला सुरुवात करतील की कशा रीतीने मार्ग काढता येईल. तर खरोखर जाती निर्मूलनामधले वास्तविक अडथळे काय ते आपण थोडासा त्याचा विचार करूयात. पहिला जो अडथळा आहे तो म्हणजे आपल्या समाजामध्ये खोलवर रुजलेली एक सामाजिक श्रेणी आहे. म्हणजे भारताच्या सामाजिक जडणघडणीमध्ये जात जी आहे ती जात खोलवर रुजलेली आहे. भारताला श्रेणीबद्ध समाज विभागणीचा एक मोठा इतिहास आहे आणि ही समाजांतर्गत जी श्रेणी संरचना आहे, जी माणसांना वेगळ्या वेगळ्या श्रेणीमध्ये विभागते, त्यातही जातीमध्ये विभागते, ती कशी तोडायची हे एक मोठं आव्हान आहे. आणि याच्याबद्दल फक्त हिंदू धर्माला आपण जबाबदार धरू शकत नाही. जर हिंदू धर्म जातीभेद पसरवत असता तर हिंदू धर्मातून बाकीच्या धर्मामध्ये जे लोक गेले ते तिकडे जाऊन आजही त्यांनी जाती त्यांच्या चालू ठेवलेल्या आहेत. आणि नवीन धर्म जे समानतेच्या नावावर निर्माण झालेले आहेत ते धर्म पण त्या जाती व्यवस्था तोडू शकत नाहीत. नवीन लोक जे जाती घेऊन आले त्या जातीच्या बेड्या तोडू शकत नाहीत, सहजासहजी तुटत नाही आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये, मुसलमान धर्मामध्ये आपण बघतो, बौद्ध समाजामध्ये पण आपण बघतो, आजही लोक जात लावतात. आज तर अशी परिस्थिती आहे की डॉक्टर बाबासाहेब व्यर्थ गेला तुका म्हणलं मी, त्याच्यामध्ये व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, तर व्यर्थ गेले आंबेडकर असं पण म्हणलं पाहिजे. कारण लोक आज त्यांचं कागदपत्रावर नोंदवताना धर्म, बौद्ध आणि जात मारला होता. त्याच्याबद्दल मला जायचं नाही, त्याच्या विषयामध्ये काय आहे तो वेगळा विषय, जायचं नाही. आपण जाऊ शकतो, सत्य बोलायला काही अडचण नाही. इतिहासामध्ये कुठली गोष्ट दडलेली नसते किंवा अस्पष्ट नसते किंवा संदिग्ध नसते. इतिहास हा खराच असतो नेहमी. तर त्या विषयावर पण आपण बोलू शकतो, पण तो आपला विषय नाही. सांगण्याचा मुद्दा काय की समाज जो आहे आपला समाज तो एका धर्माने सामाजिक श्रेणीबद्ध झालेला नाही. धर्माचा दोष नाही आहे कोण आहे का, दोष माणसाचा आहे. आज आपण आपल्या जाती सोडत नाही आहे. जातींचा विषय घेतला तर वरिष्ठ जात कनिष्ठ जातीवर अन्याय करते असं आपण म्हटलं तर कनिष्ठ जातींमध्ये पण किती पोट जाती आहेत पहा, आणि त्याच्यामध्ये पण रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. मागे होत नव्हते इथपर्यंत पण ठीक आहे, अजूनही होत नाही 2023 साली. ही जर परिस्थिती एवढी भयानक असेल तर ही जी समाज जो आहे, ही समाजाची जी समाज अंतर्भूत आपण जी म्हणतो एक श्रेणीबद्ध संरचना निर्माण झालेली आहे जातीवर आधारित, ती तोडायची कशी काय? जाती निर्मूलनामधला सगळ्यात मोठा पहिला जे आपण म्हणतो आव्हान आहे आपल्या समोरचं किंवा सगळ्यात मोठी समस्या, प्रश्न जो आपल्यापासून आवासून उभा राहिला आहे, ज्याचं उत्तर समाज सुधारकांना, विचारवंतांना, साधू संतांना पण निखालसपणे देता आलं नाही की हाच याच्यावर मार्ग आहे, हा मार्ग वापरा, हाच एक हातोडा आहे, हा हातोडा त्या श्रेणीवर मारा तुम्ही, म्हणजे ती श्रेणी तुटून पडेल आणि आपला समाज मुक्त होईल समानतेच्या मार्गावर चालण्यासाठी. तो हातोडा आज तागायत आपल्याला 2000 वर्षामध्ये कोणालाही सापडलेला नाही आहे. आणि त्याने सापडले, ज्यांना जे हातोडे सापडले त्यांनी ते मारले, त्याच्यावरून काही बेड्या तुटल्या, पण उरलेल्या बेड्यांनी परत समाजाला त्या श्रेणीमध्ये गुरफटून टाकलं. हातोडे बोथट झाले काही कारणाने आणि महापुरुष वाया गेले, व्यर्थ गेला तुका म्हणायची वेळ आपल्यावर आली. एवढी ही जी संरचना आहे, ही संरचना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे 150 कोटी आपली लोकसंख्या असेल तर 150 कोटी माणसांच्या मनामध्ये ही संरचना आहे की मी कुठल्या संरचनेमध्ये आहे, मी कुठल्या श्रेणीमध्ये आहे, हे त्या माणसाला आहे. त्या माणसाला त्या श्रेणीचा अभिमान पण आहे, त्या माणसाला त्या श्रेणीबद्दल कधी अपमानजनक पण वाटतं, त्या माणसाला त्या श्रेणीचा कधी कधी आपण म्हणतो की निंदाजनक पण वाटतं की मी या श्रेणीमध्ये का आहे, मी नसायला पाहिजे होतं. पण दुसऱ्या अँगलने जर तुम्ही कधी विचार केला तर तोच माणूस त्याची जी पोटजात आहे
त्या पोटजातीमध्ये एखादी श्रेणी, त्या एखादा माणूस त्या पोटजातीमध्ये त्याच्या श्रेणीच्या खाली असेल किंवा त्याच्या पोटजातीच्या खाली असेल तर त्याला अभिमान वाटायला लागतो की हा मी वरती आहे, इथे तिकडे खाली असलो तरी इथे वरती आहे मी. या भूमिकेमुळं ही संरचना तुटत नाही आहे. ही जातीभेदामधली सर्वात मोठी अडचण आहे किंवा जाती निर्मूलनामधली सगळ्यात मोठी अडचण. दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या समाजामध्ये काही पूर्वग्रह आणि रूढीबद्ध धारणा आहेत. म्हणजे विशिष्ट जातीबद्दल आपल्या समाजामध्ये पूर्वदूषित दृष्टिकोन असतात. अमुक एक जात आहे ती म्हणजे चोरटी आहे, अमुक एक जात आहे ती म्हणजे फार उद्दाम आहे, ती आघावच आहे, अमुक एक जात आहे ती फार ओंगळवाणी आहे, अमुक एक जात आहे ती फार अहंकारी आहे, स्वतःला श्रेष्ठ समजते. हे जे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आणि रूढी आहेत त्या तशाच टिकून राहतात आणि भेदभाव कायम ठेवतात आणि समानतेच्या प्रयत्नांना अडथळा आणतात. काही केलं तरी आपल्या मनामधून या पूर्वग्रह जातच नाही आहेत. आपल्या आपल्या रूढी परंपराबद्दलचा आपल्याला अभिमान असावा, नाही असं नाही, चांगली गोष्ट अभिमान असणं, त्यात चुकीचं काय तेव्हा. परंतु माझेच रूढी परंपरा आणि माझेच कुलाचार श्रेष्ठ, मीच श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ ही भावना जेव्हा यायला लागते आणि ती रुजत 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 पुढे चाललेली आहे, ती कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. दोन्ही बाजूने रुजती आहे ती. कनिष्ठ समाजामध्ये ज्या जाती असतील त्यांच्यामध्ये पण वरिष्ठ समाजाबद्दलच्या ज्या रूढी परंपरा आणि त्याच्याबद्दल पूर्वग्रह आणि भावना आहेत ज्या पूर्वीपेक्षा आज जास्त टोकदार झालेल्या आहेत, वरिष्ठ समाजामध्ये पण अजून आपल्याला दिसतं मागच्यापेक्षा जास्त टोकदार झालेले आहेत. अशा रीतीने जोपर्यंत आपण पूर्वग्रह सोडत नाही, जोपर्यंत आपण या रूढीबद्ध विचार करण्याच्या पद्धतीतून बाहेर येत नाही, आपल्या मेंदूला आपण मोकळं करत नाही त्या रूढींमधून, तोपर्यंत जाती निर्मूलन होणार नाही. काळ्या दगडावरची रेघ ही मोठी अडचण आहे. तिसरी अडचण जी आहे ती म्हणजे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता हा शब्द असतो तो बऱ्याचदा जातव्यवस्थेला समांतर असतो. समांतर असतो म्हणजे काय? ज्या ठिकाणी जातव्यवस्था असते, ज्या ठिकाणी आपण म्हटलं तसा समाज हा श्रेणींमध्ये विभागलेला असतो, समाज अंतर्गत श्रेणी संरचना असते, माणसांच्या वास्तवात ही श्रेणी संरचना असते आणि माणसांच्या मनामध्ये पूर्वग्रह असतात, रूढीबद्ध त्यांचं डोकं असतं ते एकाच दिशेने झापड लावल्यासारखं चालतं. अशा ठिकाणी जर जातव्यवस्था असेल तर ती आर्थिक विषमतेला खतपाणी घालत असते. उपेक्षित जाती ज्या असतात त्यांना संसाधनं, शिक्षण, रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. संसाधनं सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, संधी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्याच्यामुळे समानतेचा लढा लढण्यासाठी पण माणसाला समान पातळीवर यावं लागतं, त्याच्याशिवाय तो लढा लढला जाऊ शकत नाही. उपेक्षित जातींना या आर्थिक विषमतेला तोंड द्यावं लागल्यामुळे समानतेचा मूलभूत तत्वालाच हरताळ फासला जातो आणि जाती निर्मूलनाचं काम अजून अवघड होऊन बसतं. कारण जर मला 2 वेळचं पोटभर खायलाच नसेल, मला शिक्षणच नसेल, तर मी काय म्हणतो की ठीक आहे, तो मला नावं ठेवतो मी खालच्या जातीतले अमुक तमुक आहे, ठीक आहे, आधी पोटापाण्याचं बघतो काय असेल नसेल, नंतर गोष्टी बघता येतील. तो मुद्दा तेवढा महत्त्वाचा राहत नाही. आर्थिक विषमता माणसाला जाती निर्मूलनापासून दूर घेऊन जाते. आणि आर्थिक विषमता कशी नष्ट करायची ते आपल्या देशामधला, आता तो आपला विषय नाही, तो राजकीय सामाजिक विषय आर्थिक असेल तो, पण आर्थिक विषमता ही जातव्यवस्थेला खतपाणी घालते, जातव्यवस्था आर्थिक विषमतेला खतपाणी घालते, असं त्यांचं दोन्ही बाजूचं नातं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जात नाही आपल्या समाजातून, त्याचं कारण आपल्या सर्वांचीच जात आधारित राजकारण करण्याची खोड जात नाही. म्हणजे जर मला राजकारणामध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा मी अमुक एक समाजाचा नेता आहे, मी अमुक एक जातीचा नेता आहे, मी अमुक एक धर्माचा कसा पुरस्कर्ता आहे किंवा अमुक एक धर्माचा मीच कसा रखवाला आहे, अमुक एक विचारसरणीचा मीच कसा या जगातला सगळ्यात मोठा पाठीराखा आहे, अल्पसंख्याकांचा मीच कसा मसीहा आहे. अल्पसंख्याक दोन्ही बाजूने आहेत की वरिष्ठ जाती पण अल्पसंख्या आहेत आणि त्यानंतर आपण म्हणतो की कनिष्ठ जाती पण अल्पसंख्या आहेत. जे बहुसंख्या आहे त्या बहुसंख्यांना असं वाटतं की आमच्यावरच अन्याय होतोय, सर्व फायदा अल्पसंख्याकांनाच मिळतोय. तर जो कोणी नेता आपल्या समाजातून निर्माण होतोय आजच्या काळामध्ये, तो सेक्युलर निर्माण होत नाहीये, तो जात आधारित निर्माण होतोय. प्रत्येक नेता आपल्या स्वतःच्या जातीय चष्म्यातून आपलं राजकारण करायचं बघतोय, आपल्या तव्यावर पोळी वाढून घ्यायचं बघतोय. जातीय राजकारणातून खुर्च्या कशा मिळवता येतील आणि सरकारं कशी टिकवता येतील याचा विचार केला जातो. समाजाचा विचार केला जात नाही, एकात्मतेचा, समाजाच्या समानतेचा किंवा समाजाच्या प्रगतीचा विचार केला जात नाही. राजकारण करायचं ते जातीय आधारितच करायचं किंवा जातीय राजकारणच करायचं ही आजच्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये दृढ झालेली भावना आहे. कित्येक नेते जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात किंवा त्यांचं आयुष्य सेक्युलर म्हणवण्यामध्ये गेलं, त्यातले काही नेते पण उत्तरार्धात आपल्याला जातीय झालेले दिसतात.
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी. काही नेते स्वतःला बहुसंख्याकांचे नेते म्हणवतात, अल्पसंख्याकांचे नेते म्हणवतात, उपेक्षितांचे वंचितांचे नेते म्हणवतात, पण त्यांना पण निवडणुका जिंकण्यासाठी कुठेतरी जातीचा एखादा मुद्दा उचलावा लागतो कळत नकळत. आणि जे जातीयवादी राजकारण करतात ते तर वेगळेच आहेत, की ते ठरवून करतात, सांगून करतात, दडवून बिलकुल करत नाहीत, समोरून छातीटोकपणे करतात, आहे असं आहे. असं जे जात आधारित राजकारण आपल्या समाजामध्ये आहे, ते जातीवर आधारित राजकारण जे असतं ते समाजाच्या जातीय अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावत असतं. म्हणजे आज मी कुठल्या तरी जातीमधला व्यक्ती असं गरीब धरू XYZ जातीमधला, आज मी शिकलो, सवरलो, मोठा झालो, 4 पैसे आले माझ्याकडे, माझ्या आयुष्यामध्ये स्थिरता आली, बायका मुलं झाली, नोकरी चांगली मिळाली मला. आता मी विचार करतो, आनंदाने राहतो, हिंडतो फिरतो, खातो पितो, जीवनाचा आस्वाद घेतो, कुठे पातीच्या भानगडीत पडू तेव्हा. मी ना जात मानतो ना दुसऱ्या कोणाची जात काढतो, जगूयात आपण सगळेजण, असा मी विचार करतो. पण ज्या वेळेला मत देण्याची वेळ येते, राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा हे राजकारणी टी व्हीवर सतत जाती अस्मितेच्याच गोष्टी करत असतात. त्यामुळे माझी नसलेली अस्मिता परत जागी होते जात आधारित राजकारणामुळे. आणि समतावादी समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने जे उपक्रम आपले सरकार कधी नाईलाजाने चालवतं, कधी कर्तव्य म्हणून चालवतं, समाजसुधारक असतात, कधी त्यांना रेटा लावतात, पुश लावतात, नावं ठेवतात म्हणून चालवतं, त्या थोडेफार पण जे उपक्रम चालू असतात की ज्याच्यामुळे समाजामध्ये एक समतावादी समाज निर्माण होईल किंवा विचारधारा निर्माण होईल, त्याला उपक्रमांना पण ही जातीय अस्मिता जी आहे सर्वसामान्यांची, जी जात आधारित राजकारणामुळं राजकारणी जागी करतात, ती या उपक्रमांना जाणीवपूर्वक बाधा निर्माण करते. जाणीवपूर्वक समतावादी समाज निर्माण करण्याचे उपक्रम असतात, ते ठरवून ढासळवले जातात, ते ठरवून प्रयत्न करून त्यांचं परिणामकारकता कशी कमी होईल हे पाहिलं जातं. लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडं दुर्लक्ष करण्यासाठी किंवा लोकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांवरून त्यांचं लक्ष हटवण्यासाठी, दुःखांवरून लक्ष हटवण्यासाठी जातीय राजकारणाचा उतारा दिला जातो, लोकांना धुरी दिली जाते जातीय राजकारणाची. आपण त्याच्यावर नाचत बसतो सगळेजण आणि समस्या आहे तिथंच राहतात आणि जात निर्मूलन पण होत नाही. ही महत्त्वाची परिस्थिती आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षणाचा अभाव. शिक्षणासाठी मर्यादित प्रवेश किंवा शिक्षण विषयक सोयीसुविधांचा अभाव हा उपेक्षित जातींच्या प्रती विद्यमान असमानतेला अजून बळ प्रदान करत असतो. आज आपल्याकडे ही समस्या एवढी राहिलेली नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी पुष्कळ समाजसुधारक होऊन गेले, सर्व जाती धर्मांमध्ये साधुसंत होऊन गेले, अनेक जाती धर्मांमध्ये. आपण ते सगळ्यांचं ऋणी असलं पाहिजे. त्याच्यामुळे आज कुठेतरी इतर राज्यांच्या तुलनेने आपण थोडेफार पुरोगामी आहोत. मी असं म्हणत नाही की आपण पूर्ण पुरोगामी झालेलो आहोत आणि आपण जातीयतेचा डंक आहे तो पूर्णपणे पुसून टाकलेला आहे, तो आपल्याकडे आहेच. परंतु शिक्षणाच्या संधी आपल्याकडे जास्त उपलब्ध आहेत, आपल्याकडे शिक्षण संस्था जास्त उपलब्ध आहेत, आपल्याकडे जागा रिकाम्या असतात आजकाल. पहिल्यासारखा काही आरक्षणाचा मुद्दा राहिला नाही की आरक्षणातून एखाद्याला जागा मिळाली म्हणून कोणाला जागा मिळाली नाही त्याचं शिक्षण थांबून राहिलं. ती परिस्थिती आज आपल्याकडे नाही आहे. आपण किमान 50 वर्षामध्ये मागच्या किंवा 60-75 वर्षामध्ये एवढी गोष्ट तरी अचीव केली. ही पण काही आपली कमी अचिव्हमेंट झाली नाही की आता शिक्षणाच्या अभावामुळे जाती व्यवस्थेला किंवा विद्यमान असमानतेला बळ मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. पण ती होऊ शकते. अजूनही काही समाज आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत, अजूनही भटका आयुष्य जगतात, अजूनही त्यांची मुलं बाळं फुटपाथवर फिरतात, शाळेमध्ये जात नाहीत. त्याच्यामुळे पण काही ठिकाणी शिक्षणाच्या अभावामुळे जाती निर्मूलन करता येणं अशक्य झाले. पण 90% हा प्रश्न निकालात निघालेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रोजगारामध्ये भेदभाव होतो जातींमुळे. नोकरीमध्ये तुम्ही जिथे नोकरी करता किंवा व्यवसाय करता तिथे जात आधारित भेदभाव हा एक आजही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे विशिष्ट जातीतील लोकांना कामाच्या ठिकाणी काही पूर्वग्रहांचा सामना करावा लागू शकतो, त्यांच्या करिअरच्या संधी मर्यादित होऊ शकतात, रोजगारामध्ये भेदभाव निर्माण होऊ शकतो. तर हा जो भेदभाव निर्माण होतो आहे कशामुळे होतो आहे की मगाशी आपण म्हटलं तसं पूर्वग्रहांमुळे होतो, रूढी परंपरांमुळे होतो, विचारधारांमुळे होतो आहे, शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाचा म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे नैतिक शिक्षणाचा अभाव आहे, सामाजिक शिक्षण ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो त्याचा अभाव आहे, मानवतेची जी तत्त्व आपल्याला साधुसंत शिकवतात त्याचा अभाव आहे. पुढं आपण जे म्हणतो की सुधारण्याची किंवा पुरोगामित्वाचा जो पुरस्कार आपले समाजसुधारक नेहमी करत असतात त्याचाच माणसांमध्ये अभाव आहे. आपण फक्त शिकतो आहे ते आपण कागदी शिक्षण घेतो आहे, कागदावर काय लिहिलं, पुस्तकामध्ये काय लिहिलं, मला किती मार्क पडले, गणितामध्ये किती पडले, फिजिक्समध्ये किती पडले, मी डॉक्टर कसा होईल, इंजिनियर कसा होईल, हे शिक्षण आपल्याकडे मुबलक आहे. पण आत्ता जे मी म्हणलो त्या सर्व शिक्षणाचा अभाव आहे. त्याच्यामुळे त्या अभावामुळं परिणाम काय होऊ शकतात, अशा प्रकारे नोकरीच्या ठिकाणी आपण जातीभेद निर्माण केले तर त्याच्या दुष्परिणामांचा पण अभाव आहे. माणसांना माहीत नाही की काय दुष्परिणाम होऊ शकतात. मी जर काचेच्या घरामध्ये राहतो आहे आणि बाकीचे सर्व जनता आहे ती काचेच्या घरामध्ये नाही राहते म्हणून मी त्यांच्यामध्ये भेदभाव करतो, तर ते लोक कधीतरी माझ्या घरावर दगड मारतीलच ना. ही जाणीव आपण ठेवत नाही आहे.
त्याच्यामुळे रोजगारामध्ये आजही समाज शिकला सवरलेला असला, साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं असलं, पगार आपले वाढलेले असले, गाडी बंगले स्टेटस वाढलेलं असलं, तरी रोजगारामध्ये आपल्या देशामध्ये नोकरीच्या ठिकाणी भेदभाव होतोय जातीवरून, आणि तो जाती निर्मूलनाच्या उच्चाटनामधला मोठा अडथळा होतोय आजही. ही एक महत्त्वाची समस्या आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आंतरजातीय विवाह जे असतात, त्या आंतरजातीय विवाहांकडे आजही आपल्या समाजामध्ये टॅबू म्हणून बघितलं जातं. आता होतात आंतरजातीय विवाह आपल्याकडे, आंतरधर्मीय पण होतात. भरपूर रशियन, पोलिश मुली पण येऊन आपल्या भारतामध्ये आपल्याला लग्न करताना दिसतात. युरोपियन मुली असतात, त्या आपण म्हणू शकतो की आता आंतरराष्ट्रीय विवाह होतात आपल्याकडे. तरी पण हे जे विवाह आहेत, हे विवाह आजही एक वेगळी विचारधारा म्हणून बघितलं जातं, अपवाद म्हणून बघितलं जातं. त्यांना तेवढी प्रतिष्ठा आजही समाजामध्ये मिळत नाही की कोणी आंतरजातीय विवाह केला तर त्याला प्रतिष्ठा द्यायची का नाही द्यायची हे समाज आजही ठरवतो. वेगवेगळ्या समाजांमध्ये जो सामाजिक संवाद असला पाहिजे सर्वांच्याच उन्नतीसाठी, तो सामाजिक संवाद आज खुंटलेला आहे. कारण त्या सामाजिक संवादांवर कुठं नाही कुठंतरी अघोषित, अलिखित निर्बंध आपल्याला दिसून येतात की जे दिसून येत नाहीत, अघोषित आहेत, अलिखित आहेत. पण हे दोन समाज एकत्र नाही आले पाहिजेत. सगळ्यात मोठा अडथळा दोन समाज एकत्र येऊ नयेत, त्याचं आपण मगाशी बोललो की जात आधारित राजकारण ही सर्वात मोठी समस्या आजच्या घडीला झालेली आहे. दोन समाजातली माणसं एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आमच्या समाजाचं निराकरण अशा प्रयत्नाने होईल, तर त्या राजकारणाची काही गरजच राहणार नाही आपल्याला. जो आपल्या जातीच्या तव्यावर स्वतःच्या सत्तेची पोळी वाजतो आहे, त्यामुळं येऊ दिलं जात नाही समाजाला. कळत नकळत निर्बंध निर्माण केले जातात, कधी प्रशासकीय पातळीवर, कधी शासकीय पातळीवर, कधी सामाजिक, कधी धार्मिक. ते नाही झालं तर दंगली घडवण्यात येतात, जेणेकरून ते दोन समाज एकमेकांपासून दूर जावेत. अशा पद्धतीनं समाजाचं जर पृथक्करण केलं जातं, म्हणजे वेगळं वेगळं केलं जातं, समाजाला विघटन केलं जातं, समाजाचं जातीय विभाजन केलं जातं. पूर्वग्रह जे मागचे आहेत ते मागचे पूर्वग्रह तर बळकट होतीलच, पण अजून 4 नवीन पूर्वग्रह कसे निर्माण होतील हे शिक्षणाचा दुरुपयोग करून अजून समाजामध्ये प्रयत्न केले जातात की जे शिक्षण मला मिळाले ते समाज एकत्र आणण्यासाठी मिळाले ना. मी एवढी सगळी पुस्तकं वाचली आहेत, युनिव्हर्सिटीवरून डिग्री घेतली आहे, कशासाठी घेतली? माणसं एकत्र आणण्यासाठी घेतली. पण त्याचाच उपयोग माणसं दूर नेण्यासाठी आधीच माणसांच्या डोक्यामध्ये जे पूर्वग्रह आहेत त्या 4 नवीन पूर्वग्रह कसे घालता येतील, नवीन काहीतरी मांडणी करून. आपण आपल्या समाजामध्ये बघतो, यूट्यूबवर पण तुम्ही पहा, काही काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही कधी ऐकलेल्या नसतात, तुमच्या आजोबा पंजोबांनी ऐकलेल्या नसतात, कधी कानावर पण आलेल्या नसतात. त्या गोष्टी नवीन नवीन कानावर यायला लागतात की ह्या जातीबद्दल असं, त्या जातीबद्दल असं, त्या समाजाबद्दल असं, याच्याबद्दल असं. हे नवीन पूर्वग्रह शिक्षणाचा दुरुपयोग करून, जे महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या वाटा उघडल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध प्यायचं म्हटलं, ते वाघिणीचं दूध पिऊन खरं तर बळकट झाला पाहिजे समाज. मग ते वाघिणीचं दूध पिऊन विष ओकायचा प्रयत्न आपण समाजामध्ये करतो, अशा प्रकारचे नवीन पूर्वग्रह निर्माण करून. त्याच्यामुळे जाती निर्मूलनाचं काम आहे ते अवघड होऊन बसलेलं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे काय आहे की कायद्याची अपुरी अंमलबजावणी. कायदे सगळ्या जगामध्ये आहेत. कायदे धर्म बनवणाऱ्यांनी पण भरपूर केले होते. धर्मामध्ये पण त्यांनी समानतेला भरपूर महत्त्व दिलं होतं, समानतेच्या तत्वाला. आणि समानतेच्या तत्वाला हरताळ फासला जाऊ नये याची प्रत्येक धर्माने पुरेपूर काळजी घेतली होती. आपण कुठल्या धर्माला नावं ठेवायची काही कारण नाही. समाजसुधारकांनी जी नवीन समाजरचना करायची म्हणली त्यांनी पण काळजी घेतली होती. जे मोठमोठे राजे होऊन गेले, आपण ज्यांना रयतेचे राजे म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, त्यांनी पण रयतेची काळजी घेण्यासाठी समानतेची कायदे आणण्यासाठी अंमलबजावणी केली होती बऱ्याच कायद्यांची. त्यामुळं सरकार, राजे, धर्म हे काही ना काहीतरी जातीभेदाविरुद्ध तरतूद करतच असतात त्यांच्या याच्यामध्ये, आपण म्हणतो की मूलभूत हक्कामध्ये. कारण जातीभेद जर वाढला तर धर्म टिकणार नाही, सरकार टिकणार नाही, आणि कुणाची राजा असेल तर त्याची राजेशाही पण टिकणार नाही. त्याच्यामुळे सर्व समाज एकत्र आणला तरच उत्कर्ष आहे, हे उघड सत्य आहे. तरी पण या कायद्यांच्या ज्या अपुऱ्या अंमलबजावणी असतात, त्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे भेदभाव आणि प्रथा कायम राहण्यास मदत होते. म्हणजे कायदे असतात, फक्त कायद्याच्या पुस्तकामध्ये असतात, त्यांची अंमलबजावणी करायची वेळ आली, सक्तीने अंमलबजावणी करायची वेळ आली, समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातीभेद होताना दिसतोय आपल्याला की कोणत्याही कारणाने होत असेल, तर त्याला एक कायदा आहे की त्या कायद्याने त्याला रोखलं जाऊ शकतं. की आपण समोरच्या माणसाला, आजही आपल्या घटनेमध्ये एवढे कायदे आहेत की तो कुठल्याही कारणाने जातीभेद करत असेल तरी त्याला रोखलं जाऊ शकतं. पण त्या कायद्यांची अंमलबजावणीच होत नाही. अंमलबजावणी ज्यांना कायद्यांची ते नाही करावीशी वाटते, त्या ज्यांना ते कायदे नको आहे ते तर करणारच नाहीत, ही गोष्ट खरी आहे. पण ज्यांना अंमलबजावणी व्हावी असं वाटतं की जातीभेद होऊ नये म्हणून कायद्यांची अंमलबजावणी व्हावी, ते आपले मित्र पण ते कायदे शिकत नाहीत. जे कायदे शिकतात ते दुसरेच शिकतात काहीतरी वेगळे. त्याच्यामुळे पण आपल्या समाजातून जाती निर्मूलन होत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे बदलांचा, आपण म्हणू शकतो की विरोध.
बदलांचा प्रतिकार. आपल्या समाजामध्ये अशी भावना आहे की ठेवले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्याला ज्या जातीमध्ये जन्माला घातलं आहे, ज्याला जिथे ठेवलं आहे त्याने तिथेच राहावं. उगाच काही जास्त बदल करू नयेत, उगाच जास्त काही प्रतिकार करू नये. चाललंय चांगलं चाललंय, उगाच कशाला त्या भानगडीमध्ये पडायचं. म्हणजे एखादा माणूस जातीभेदाविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांसारखा लढत असेल, राजर्षी शाहू महाराजांसारखा एखादा माणूस लढत असेल, तरी त्याच्या मागे तरी किती लोक उभे राहतात. राजर्षी शाहू महाराजांना तर प्रत्येक जातीसाठी वेगळं वेगळं हॉस्टेल काढावं लागलं कोल्हापूरमध्ये. त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे किती लोक उभे राहिले. आपण नाही उभं राहत. आपण का नाही उभं राहत आहे, तर आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपल्या ज्या काही पारंपरिक श्रद्धा आहेत, सांस्कृतिक प्रथा आहेत किंवा ओळख आहे, ती गमावली जाऊ शकते. आपल्याला असं वाटतं समानता आली जगामध्ये तर जाती नष्ट झाल्या तर माझी काही ओळखच राहणार नाही. वरिष्ठ जातींना असं वाटतं, असं नाही, कनिष्ठ जातींना पण असं वाटतं. आणि कनिष्ठ जातींमध्ये तर याच्या बाबतीमध्ये जास्त कडवेपणा आहे. तुम्ही मागासवर्गीय जाती आणि भटकी विमुक्त जाती पहा, त्यांच्या जात पंचायती पहा, आजही ज्या होतात ते किती आपण म्हणतो की करड्या पद्धतीने की अगदी कडव्या पद्धतीने त्यांची मागचे कुठले नियम आहेत 1000-2000 वर्षापूर्वी त्याची अंमलबजावणी करण्याचा अट्टहास आजही धरत असतात. त्याच्यामुळे बदलांचा आपण काय करत असतो की नेहमी प्रतिकार करत असतो. त्यामुळे पण जाती निर्मूलनामध्ये अडथळा येतो. ती ठराविक एक व्यक्ती किंवा सरकार राजा आणतो असं नाही, आपण सगळेच आणतो. आपण सगळेच लोक ते बदल नाकारतोय. त्याच्यामुळे जाती निर्मूलन होत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे जागरूकतेचा आपल्या समाजामध्ये अभाव आहे. ही जातीभेदाचा जर हा व्हायरस किंवा कॅन्सर आपल्या समाजामध्ये राहिला आपण समजू, तो आज आपण आटोक्यात ठेवला आहे थोडा समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे, पण तो जर फोफावला तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मधलं पण सुख कसं हरवू शकतं त्याने. कुठे कुठे हा विंचू येऊन जातीभेदाचा आपल्याला डसू शकतो. तुम्ही वरिष्ठ असा किंवा कनिष्ठ असा, हा तुमच्या सगळ्यांचं सुख घालवू शकतो. याच्याबद्दल जागरूकताच नाही आहे आपल्या समाजामध्ये. म्हणजे ही परिस्थिती किती भीषण होऊ शकते. हा जर कॅन्सर पसरला मोठ्या प्रमाणात जातीभेदाचा तर आपल्या लोकांना त्या त्या जातीभेदाच्या दुष्परिणामांच्या भयावहतेची, भयानकतेची जाणीव नाही आहे. ती जाणीव करून देणं आपलं काम आहे. पण आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगळ्याच जाणीवा मुलांमध्ये पसरवत असतो. आजकाल आपल्याकडे सेक्स एज्युकेशनला महत्त्व आहे. ते काही महत्त्वाची गोष्ट नाही असं नाही, आहे महत्त्वाची गोष्ट आहे, असलंच पाहिजे. परंतु ह्या गोष्टीला महत्त्व नाही जागरूकता पसरवण्यामध्ये की समानता नाही राहिली समाजामध्ये तर काय होईल. पुढचा मुद्दा असा आहे की भेदभाव जो असतो तो भेदभाव फक्त जातीबद्दल केला जात नाही. आपण भेदभाव लिंगावर पण करतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये स्त्री जात आहे नेहमी कनिष्ठ मानली जाते. तिचे सर्व हक्क दडपायचे, तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायचं नाही. आजही या गोष्टी चालू आहेत. त्या बिनदिक्कत चालू आहेत, मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. आजही स्त्रियांना लग्न करण्याचा, जोडीदार निवडण्याचा, घटस्फोट घेण्याचा, मुलाबाळांना सांभाळण्याचा किंवा न सांभाळण्याचा, मुलं जन्माला घालण्याचा किंवा न घालण्याचा अधिकार नाही. हा पण एक भेदभावच आहे. त्याच्यानंतर हे स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव झाले ठीक आहे. त्यानंतर तृतीयपंथी लोक आहेत, ती एक वेगळी जात आहे, त्यांच्यावर तर अजून अन्याय अत्याचार होत असतात. म्हणजे भेदभाव असतात. हे भेदभाव फक्त जातीमध्येच होतात असं नाही. मागाशी मी म्हणलं तसं की आपला समाज जो आहे, पहिला मुद्दा आपण घेतला, तो वेगवेगळ्या श्रेणीबद्ध संरचनांमध्ये विभागलेला आहे. त्या फक्त जातीय संरचना नाही आहेत, त्या लिंग संरचना पण आहेत की वेगळ्या वेगळ्या लिंग संरचनामध्ये समाज विभागलेला आहे. वेगळ्या वेगळ्या आर्थिक संरचनांमध्ये विभागलेला आहे. वेगळ्या वेगळ्या धर्मांचे, वेगळ्या वेगळ्या पंथांचे लोक एकमेकांचे टाळकी फोडताना आपण बघतो. कपाळमोक्ष करताना मंदिरामध्येच का कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीवरून या मंदिराचा दरवाजा कोणी उघडायचा याच्यावरून कोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा यायच्या आधी आपण दोन धर्मांनी दंगली करायचं काही कारण नाही. एकच धर्मातले लोक दंगली करताना आपण बघतो. तर तिथे पण काय आहे, भेदभाव आहे. तर हा सर्व भेदभाव फक्त जाती निर्मूलनाशी संबंधित नाही किंवा जातीशी संबंधित नाही आहे. भेदभाव देशामध्ये सर्वत्र आहे. आर्थिक पातळीवर आहे, सामाजिक पातळीवर आहे, राजकीय पातळीवर आहे, सर्व पातळीवर भेदभाव आहे. स्त्री पुरुष पातळीवर आहे. इव्हन मुलांबरोबर पण आपण भेदभाव करतो की मुलांना जे हक्क दिले गेले पाहिजे ते आपण देतो का नाही देत. का तर मुलं त्यांच्या हक्कासाठी लढू शकत नाही, ती वयाने लहान असतात. आपण दमदाटी करतो, आपण त्यांच्यावर गोष्टी थोपतो विनाकारण. नंतर मुलं मोठी झाल्यावर ऐकण्याची झाली मग आपल्याला आठवतं की अरे कुठे गेले संस्कार. पण तिथे पण आपण भेदभाव करतो की पालक आणि मुलं ही पण एक वेगळी जात व्यवस्था आहे की मुलं जन्माला घालायची आणि मुलांची काही फिकीरच नाही करायची. हा पण एक वेगळा भेदभाव आहे आपण करतो. त्या परत मुलांमध्ये परत आपण मुलगा मुलगी म्हणून भेदभाव करतो, ती वेगळी गोष्ट आहे. एखादा मुलगा ट्रान्सजेंडर निघाला, आपलं मूल ट्रान्सजेंडर निघालं, एखादं मुलं ऑटिझमनी ग्रस्त निघालं, मतिमंद निघालं, त्यांच्याबद्दल समाजामध्ये वेगळे भेदभाव आहेत. तर भेदभाव जो आहे तो भेदभाव फक्त आपण जातीशी जोडून नाही बघितला पाहिजे. भेदभाव अनेक प्रकारे समाजामध्ये फक्त जाती निर्मूलन करण्यासाठी किंवा जातीमधले भेदभाव नष्ट करण्यासाठी फक्त जाती निर्मूलनासाठी आपण प्रयत्न नाही केला पाहिजे. आपण प्रयत्न
हा संपूर्ण जिथे जिथे म्हणून भेदभाव आहे तो भेदभाव नष्ट करण्यासाठी केला पाहिजे, तर त्याच्यातून कुठेतरी जाती निर्मूलन पण कधीतरी होईल, जातीचं उच्चाटन पण त्याच्यामध्ये होईल. जातीचं उच्चाटन केलं आणि इतर भेदभाव चालू ठेवले आपण तर ती गोष्ट होणार नाही. जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलं आहे की हे खळांची व्यंकटी सांडो, की ती व्यंकटी कधीच आणणार नाही. जर आपण फक्त जातीचाच भेदभाव नष्ट करायचा म्हणलं आणि बाकीचे भेदभाव टिकून ठेवायचे म्हणलं तर आपण फक्त जातीच्या बाबतीमध्येच पुरोगामी झालो आणि इतर बाबतीमध्ये आपण प्रतिगामीच राहिलो. म्हणजे जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे याच्या बाबतीत मी पुरोगामी झालो, आडनावं नष्ट केली, जातीमध्ये समानता आली, पण स्त्री ही नेहमी पुरुषाच्या प्रभावाखालीच राहिली पाहिजे. ही जर भेदभावाची वृत्ती कायम असेल समाज सुधारत नसतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक घटक असतात ते जातीय भेदभावांना बळकटी देत असतात, ज्याच्यामुळे समाजाच्या व्यापक सामाजिक नियमांचा विचार न करता किंवा समस्येचं निराकरण कसं करायचं हा एक मोठा आव्हानात्मक विषय आहे. म्हणजे माझ्या धार्मिक श्रद्धा, माझ्या देवस्थानाबद्दल असणाऱ्या आस्था श्रद्धा, त्यानंतर माझ्या कुळाबद्दल असणारी माझी अस्मिता, वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रथा, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात की जातीय भेद बळकट करत असतात. जात नष्ट करा म्हणून फक्त काम होत नाही, ह्या सगळ्या सुधारणा कोण करणार. आणि ही गोष्ट अशी आहे की त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार. घंटा बांधली तरी मांजर ते किती काळ गळ्यामध्ये ठेवणार आणि किती मांजरांच्या गळ्यामध्ये घंटा बांधायच्या, हा पण विषय आहे. त्याच्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक घटक असतात ते जातीभेदांना बळकटी देत असतात. त्यांचं कसं काय निराकरण करायचं या समस्येचं याच्यावर पण आपल्याला उत्तर शोधणं गरजेचं आहे. आपल्या कोणाकडेच ते उत्तर नाही आहे. दुसरी एक सर्वात मोठी गोष्ट होते ती म्हणजे संस्थात्मक पक्षपात होतो आपल्याकडे. म्हणजे समाजामध्ये मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये पक्षपात झाला तर ठीक आहे की आपल्या समाजात श्रेणीबद्ध आहे आपला, तिथे आपण धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, कुळाचाराच्या आधारावर, शारीरिक व्यंगावरून कशावरून आपण पक्षपात करू शकतो माणसाबरोबर. परंतु ज्या संस्था आपण आज आपल्या लोकशाहीमध्ये बनवल्या आहेत, की आपण लोकशाही देश म्हणतो, लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या संस्था बनवलेल्या आहेत त्या संस्थांमध्ये पण पक्षपात होतो. कायद्याची अंमलबजावणी करायची असेल, न्यायव्यवस्था देखील असेल तर न्यायव्यवस्थेसहित सर्व संस्थांमध्ये आपल्याला पक्षपात आणि जात आधारित भेदभाव झालेला दिसून येतो. बऱ्याच संस्था अशा आहेत की जिथे कनिष्ठ जातींचं कोणतं आपण म्हणतो की ओळखच नाही, त्यांची उपस्थितीच नाही आहे त्या ठिकाणी, तर भेदभाव होणारच आहे. आजही आपण किमान ही गोष्ट पाळली पाहिजे की सरकारी संस्था ज्या आहेत त्या सरकारी संस्थांमध्ये तरी कोणत्याही भेदभावाला जाती अंतर्गत किंवा इतर कोणत्याही अंतर्गत थारा असता कामा नये. आणि याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच स्ट्रिक्ट असलं पाहिजे, आपण सगळ्यांनीच ती भूमिका घेतली पाहिजे. सरकार ती भूमिका घेणार नाही. जातीभेद जो कुणाचा असेल किंवा मी म्हणतो की माझ्या काही श्रद्धा आहेत, माझ्या काही आस्था आहेत, मला एखादा देव आवडतो, मला माझी जात आवडते, मला माझ्या प्रथा परंपरा आवडतात, मला माझे कपडे आवडतात, मला माझं आडनाव आवडतं. माझ्या घरी ज्यावेळी मी घरातून बाहेर पडेन त्यावेळी मी देशाचा नागरिक आहे, मी कुठल्या धर्माचा किंवा जातीचा व्यक्ती नाही. हा जेव्हा आपण विचार करू, मी जेव्हा देशाचा नागरिक म्हणून जगायला लागेल माझ्या घराच्या बाहेर, त्यावेळेला ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत त्या संस्थांमध्ये खऱ्या अर्थाने समानता यायला लागेल. पण आपण सगळ्यांनी विचार करू की आपण किती लोक आहोत जे घराच्या बाहेर पडल्यावर देशाचा नागरिक म्हणून जगतो. फक्त आपण घराच्या बाहेर पडलो तरी पण आपली घरामध्ये जी आपली जातीय ओळख असते ती घराच्या बाहेर आपण अजून बळकट करतो. म्हणजे घरामध्ये मी फक्त पूजा अर्चाच करत असेल, घराच्या बाहेर निघताना मुद्दाम मी टिळा लावून निघतो, मुद्दाम मी एखादी टोपी घालून निघतो घराच्या बाहेर निघताना. का? आता माझी जातीय ओळख समोरच्याला कळावी म्हणून. मुद्दाम मी काहीतरी एखादा कपडा माझा झेंडा घेऊन फिरतो एखाद्या कलरचा, कुठेतरी माझ्या गाडीला लावतो, कुठेतरी माझ्या रिक्षाला लावतो, कुठेतरी लावतो मी, आणि तो माझं मी ओळख दाखवत असतो. म्हणजे मी घरात माझी जेवढी धार्मिक ओळख असते किंवा जाती ओळख असते ती समाजामध्ये पुसायच्या ऐवजी समाजामध्ये ती अजून कशी प्रखर होईल किंवा अधोरेखित होईल याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या सरकारी संस्था पण फेल जातात आपल्या, आणि सरकारी संस्था फेल गेल्यामुळे कधीही जातीचं उच्चाटन होऊ शकणार नाही. जातीचं उच्चाटन झालं तर प्रशासकीय संस्थांनीच ती काम व्यवस्थित केलं तर होईल. तिथे पण आपण काय केलेली आहे, मोठी एक पाचर मारून ठेवलेली आहे, आपली जाती ओळख जास्त अधोरेखित करून समाजामध्ये. शेवटचा मुद्दा असं सांगितला जातो तो आहे की मीडियाचा प्रभाव. आता ही गोष्ट आजकाल थोडी कमी झालेली आहे कारण इंटरनेटचं जग आलेलं आहे, यूट्यूबचं जग आलेलं आहे. आज आपण सगळेजण यूट्यूबच्या माध्यमातून बोलतो. म्हणजे मला पण या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या. आज यूट्यूबचं साधन नसतं तर काय झालं असतं, नाही बोलू शकत आहे. कोण मला बोलायला बोलवणार टी व्ही चॅनलवर की या आणि बोला आणि तुमचे विचार सांगा म्हणून. ज्याच्या हातामध्ये ते टी व्ही चॅनल आहे तो त्याचेच विचार सांगणार आहे, ज्याच्या हातामध्ये वर्तमानपत्र आहे तो त्याचेच विचार सांगणार आहे, ज्याच्या हातामध्ये सरकारची सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये उद्योगपतींचा पैसा आहे तो त्याला जे बरोबर आहे तेच सांगणार आहे.
समाजाच्या भल्याचं सांगतो आहे कोण? त्यामुळे मीडियामध्ये नेहमी काही परंपराबद्दल, काही जातींबद्दल, काही व्यक्तींबद्दल, काही समाजाबद्दल नकारात्मक चित्रण केलं जातं. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली केलं जातं. रूढीबद्ध धारणा ज्या असतात, मी म्हणलं आहे मागाशी, त्या अजून कशा बळकट होतील, 2 नवीन पूर्वग्रह अजून कसे निर्माण होतील याचा मीडियामध्ये आपल्याला सातत्याने प्रयत्न होताना दिसतो. जातीय पूर्वग्रह कमी करायच्या ऐवजी 2 जातीय पूर्वग्रह कसे निर्माण करता येतील एखाद्या कव्हर स्टोरीच्या नावाने, त्याला कशी बळकटी आणता येईल त्या जातीय पूर्वग्रहांना, याचा मीडिया प्रयत्न करताना दिसते. ह्या सगळ्या गोष्टी सरकार फेल जातं. सरकार म्हणजे कोण आहे? राजकारणी आहे. ते जात आधारित राजकारण करतायत. त्यानंतर आपण प्रशासकीय व्यवस्था म्हणतो, तर प्रशासकीय व्यवस्था म्हणजे कोण आहेत? प्रशासन आहेत, प्रशासकीय संस्था आहेत, तिथे जातीय भेदाभेद आहे. त्याच्यानंतर जी मीडिया आहे, ती मीडियाकडे काम आहे की तुम्ही सत्य दाखवलं पाहिजे, तिथे पूर्वग्रह जातीबद्दल जास्त पसरवले जातात. मग आपल्या समाजातून जाती निर्मूलन होणार कसं? आता तुम्ही म्हणाल सर विषय कुठला होता आणि हे सगळं तुम्ही का बोलत बसताय? आपला विषय आडनावांचा होता. जातीचं निर्मूलन करण्यामध्ये याच सगळ्या आपल्याकडे मोठ्या अकराळ समस्या उभ्या आहेत. तर फक्त आडनावांनाच दोष देणं किती संयुक्तिक होईल, मला हा प्रश्न विचारायचा. आडनावं आहेत, आडनाव जातीची ओळख अधोरेखित करतात, आडनाव भेदभाव निर्माण करतात, आडनाव माणसांना वेगळी चिन्हांकित करतात, खरी गोष्ट. पण आडनावांनी जेवढं नुकसान होत नाही त्याच्यापेक्षा हजारो पटींनी जाती निर्मूलनाचं नुकसान या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही, त्याच्यामुळे होतं. आधी ह्यांचा काहीतरी आपण निपटारा केला पाहिजे किंवा या समस्यांवर काहीतरी आपण सोल्युशन शोधलं पाहिजे. आडनावांचा विषय आपोआप निकालात निघून जाईल असं मला वाटतं. आणि हे सगळं करण्यासाठी, या सगळ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी कायदेशीर सुधारणा, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक जागरूकता मोहिमा, आर्थिक सक्षमीकरण, आंतरजातीय संवाद आणि सहकार्याला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचा समावेश असणाऱ्या एका बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता. तो बहुआयामी दृष्टिकोन आपण कसा विकसित होईल त्याच्यासाठी जास्त प्रयत्न केला पाहिजे. फक्त आडनावांचे ढोल वाजवत बसण्यापेक्षा. फक्त आडनावांचे ढोल वाजवत आपण अशासाठी बसतो की आपला काहीतरी स्वार्थ असतो की आडनावच फक्त या जाती भेदाला कारणीभूत आहेत, यांच्यामुळे जाती निर्मूलन होत नाही, हा एकच ढोल आपण अशासाठी वाजवतो. किंवा काही लोक आपण अशासाठी ही टिमकी वाजवतो कारण आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्याच नसतात, करण्याची आपली क्षमता नसते, कुवत नसते, इच्छा नसते, ध्येय नसतं. जे मी बोललो ते काय बोललो मी? कायदेशीर सुधारणा, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक जागरूकता मोहिमा, आर्थिक सक्षमीकरण आणि आंतरजातीय संवाद आणि सहकार्याला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचा समावेश असलेला बहुआयामी दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? सगळ्याजण काही नाही करत आहे, फक्त आडनावांवर खापर फोडतो आणि जाती निर्मूलन होत नाही म्हणतो. सोपा मार्ग निवडतो आपण. त्याच्यामुळं जर जात निर्मूलन आपल्याला साध्य करायचं असेल तर समाजाच्या विविध स्तरावर सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तळागाळातल्या ज्या लोकांपर्यंत किंवा तळागाळातल्या समाजापर्यंत आपण म्हणतो जो अजूनही उपेक्षित आहे, वंचित आहे, त्याच्या हक्कांची त्याला जाणीव व्हावी, त्याला जी योग्य ती संसाधनांचा जो हक्कदार आहे तो ती मिळावी, याच्यासाठी चळवळी किंवा पद्धतशीर बदल आपण केले पाहिजे, ते आवश्यक आहेत. तर जाती उच्चाटनासाठी आडनावाच्या त्यागाऐवजी काय बदल केले गेले पाहिजेत ते जरा आपण थोडक्यात बघूया. की 1-2 महत्त्वाचे बदल सांगतो, जास्त बोलत नाही त्या विषयावर आता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय केली पाहिजे की प्रत्येकाला वैयक्तिक निवडीच्या अधिकाराचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. एखाद्याला जात बदलायची, बदलून टाकू दे, त्याला जात काय फरक नाही पडत आहे. एखाद्याला कनिष्ठ जातीमधून वरिष्ठ जातीमध्ये जायचं, जाऊ दे त्याला. एखाद्याला लावायचे जात की मी कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलो पण मी आता ब्राह्मण जात लावतो, नाही तर मराठा जात लावतो, राजपूत जात लावतो, लाव, काय फरक पडतो. एखाद्याला वाटते की मला आरक्षण पाहिजे, मी मराठा जाती म्हणून कुणबी जातीमध्ये जातो, जाऊ दे त्याला. खाली जायचं असेल तर जाऊ दे ना. त्याला त्याच्या निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आपल्याकडे स्वातंत्र्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला माझ्या आडनाव निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे की मी कुठलं आडनाव निवडू. एखादा आडनाव मला आवडत नसेल, आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे आडनाव बदलायचं, नाही असं नाही. पण आपण काय करतो की कायदेशीर स्वातंत्र्य आहे, त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात नाही. कायद्याने अंमलबजावणी झाली तरी समाज काय करतो की ते जुनंच आडनाव त्या व्यक्तीचं अधोरेखित करतो. अरे हां, तू बदललं नाही, तुला स्वातंत्र्य देणार नाही आम्ही नवीन आडनाव वापरायचं, आम्ही तुला जुन्या आडनावानेच ओळखणार. ही जी आपली विषारी मानसिकता आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये, किंवा विकारी मानसिकता आहे, ती आपण थोडी सोडून दिली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जे आयुष्य जगावंसं वाटतं त्याला जगू दिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्याची जातीय ओळख सोडायची असेल, सोडून दिली पाहिजे आपण त्याला. त्याने सोडलेली ओळख आपण परत अधोरेखित नाही केली पाहिजे सारखी, नाही तू याच जातीचा आहेस म्हणून. पण आपल्या देशामध्ये समस्या आहे की मागाशी मी म्हणलो तसं राष्ट्रपतींनी पंतप्रधानांची पण जात अधोरेखित केली जाते. त्या बाकीच्यांचं काय बोलणार आपण. पण हे असलं पाहिजे, वैयक्तिक निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे जाती निर्मूलन करायचं असेल तर. दुसरा मुद्दा आहे की जे कायदेशीर उपाय असतील ते कायदेशीर उपाय कसे जास्त परिणामकारक होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता हे काय आहे की जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी अनेक देशांमध्ये काय आहेत, कायदेशीर उपाय आहेत.
आणि सकारात्मक त्याचे परिणाम पण दिसून येतात किंवा त्या उपाययोजना राबवल्या जातात. त्याच्यामुळे हे उपाय अजून चांगल्या प्रकारे कसे राबवले जाऊ शकतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये पण फक्त जातीभेदावर जातीगत भेदभाव दूर करण्यासाठी किंवा जाती निर्मूलन करण्यासाठी कायदेशीर उपाय कसे परिणामकारक होतील हे पाहण्याच्या ऐवजी इतरही ज्या समस्या आहेत की आपल्या देशामध्ये आजही इंग्रजांच्या काळातले कायदे चालत आलेत. कोणी पण काही पण बोलला त्याच्यावर राजद्रोहाचा कलम लावला जातो लगेच. त्याने काय असा द्रोह केला आहे? इंग्रजांनी फक्त लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा कलम लावलं होतं की त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की तुमचं टाळकं ठिकाणावर आहे का म्हणून. ते पण जर त्यांनी माफी मागितली असते तर ते कलम मागं घ्यायला तयार होते. आम्हाला तुम्हाला अटक करायची नाही, शिक्षा करायची, तुम्ही चूक झाली म्हणा. मग इंग्रजांनी पण लावलेलं कलम इंग्रज मागं घ्यायला तयार होते. आज आपण कलम लावलं एखाद्यावर राजद्रोहाचं, मागे घेत नाही. विषय हे काही सांगायचं एक उदाहरण म्हणून सांगतोय की कायदेशीर उपाय फक्त जातीभेदाबद्दल नाहीत, अजून पण आहेत. काही गुन्हेगारी कलम आहेत, गुन्हेगारी कायदे आहेत, स्त्री पुरुषांच्या समानतेच्या हक्काबद्दलचे कायदे आहेत, शैक्षणिक कायदे आहेत, राजकीय कायदे आहेत की ज्याच्यामुळे चुकीचे राजकारणी निवडून येतात, सामाजिक कायदे आहेत ज्याच्यामुळे समाजामध्ये फुटी अजूनही चांगल्या प्रकारे समाज एकत्र येऊ शकतो ज्याच्यामध्ये काही बदल केला आपण, प्रेरणा दिली तर. त्यानंतर रोजगाराच्या संधींच्याबद्दलचे कायदे आहेत. हे सगळे कायदेशीर उपाय कसे परिणामकारक होतील, जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी तर कसे कायदेशीर उपाय परिणामकारक होतील ते तर पाहाच, पण हे पण कसे परिणामकारक होतील हे ज्या वेळेला आपण पाहू त्यावेळेला जाती निर्मूलन पण आपोआप सोपं होऊन जाईल. चौथा मुद्दा मी मगाशी सांगितला तोच आहे, शिक्षण सगळ्या अनर्थाचं मूळ आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगूनच ठेवलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र कसले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण नाही आहे, शिक्षण असेल तर जागरूकता नाही आहे, परिणामांची जागरूकता असेल तर करण्याची इच्छा नाही आहे. कारण माझं घर जळत नाही ना, त्याचं घर जळतं आहे, मग मला काय गरज लागलेली आहे. त्याच्यासाठी सगळ्या जातीच्या समस्यांना संबोधित करण्यासाठी जागरूकता वाढवणे, जातीभेदाच्या हानिकारक प्रभावापासून लोकांना शिक्षित करणे, त्याची सुरुवात जी आहे ती शालेय पातळीपासून करणे आवश्यक आहे. याचा आडनावांशी काही संबंध नाही आहे. आडनावं तुमचं काही असू देत, या गोष्टी जर तुम्ही शाळेमध्ये केल्या तर नवीन पिढीची निर्माण होईल. ती नवीन पिढी आपोआप या जातीभेदाच्या दुष्परिणामापासून दूर राहील, कारण तिला जाणीव होईल की या जातीभेदांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात जे आपण शिकवतच नाही. पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण सामाजिक सुधारणा करायला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्याकडे कसं आहे की आपल्या समाजामध्ये समाजसुधारक निर्माण झाले. आपण काय म्हणतो, महाराष्ट्राला समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये खूप समाजसुधारक होऊन गेले. अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून, तुकाराम महाराजांपासून अगदी साधू संत झाले, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज झाले, महात्मा फुले झाले, अजून हजार उदाहरणं घेता येतील वेगवेगळ्या जाती धर्मातली महाराष्ट्रातल्या. समाजसुधारक होऊन गेले, समाजसुधारक महाराष्ट्रात झाले. पण आत्ता कुठे समाजसुधारक नवीन होतोय कोणी? आजचा समाजसुधारक कोण आहे? आज कोण समाजसुधारणा करणार? आपण ते मागे जे समाजसुधारक झाले त्यांच्याच पुण्याईवर आपलं अजूनही आपण जे काय आहे ते जगतो आहे, किंवा आपली जी काही वैचारिक टिमकी आपण वाजवतो पुरोगामित्वाची, ते मागे त्यांनी 100 वर्षापूर्वी जे समाजसुधारकांनी केले त्याच्यावरच वाजवतोय. आजच्या पिढीमध्ये कोण समाजसुधारक निर्माण झालं? जे काही निर्माण होताना दिसतात आपण त्यांना गोळ्या घालतो. नाव घ्यायचं काही कारण नाही कोणाचं. तर ही जर परिस्थिती असेल, या सामाजिक सुधारणा आजही करण्याची गरज आहे. त्यांनी केल्या आणि विषय मिटला असं नाही, त्यांनी हात घातला त्या विषयाला, पण त्यांचं आयुष्य मर्यादित होतं, त्यात जेवढं जमतील तेवढं त्यांनी केलं. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जातीचं उच्चाटन ही सर्व काळामध्ये सतत चालणारी एक जटिल प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये केवळ आडनाव बदलाच्या पलीकडे पण अनेक सामाजिक आणि राजकीय सुधारणांचा समावेश असतो. व्यक्तिगत कौटुंबिक सुधारणांचा समावेश असतो, कायदेशीर सुधारणांचा समावेश असतो. आणि या गोष्टी सातत्याने चालत राहतात, चालत राहिल्या पाहिजेत. त्या गोष्टींमध्ये खंड पडला आणि फक्त आडनावं बदला मग जातीचं उच्चाटन होईल असं कोणी म्हणत असेल तर ती गोष्ट निव्वळ स्वप्नरंजन आहे. आपण काही म्हणू शकत नाही की मी शेखचिल्ली आहे आणि स्वप्न बघतोय, बाकी काही होणार नाही. तर ही गोष्ट काय की आडनाव नाकारल्यानं जातीचं उच्चाटन होणार नाही. मी मागाशी म्हणलो त्याचं कारण हे आहे, कारण जोपर्यंत हे बाकीच्या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत आडनावांचा विषय नाही. फक्त आपण जातींच्या निर्मूलनाच्या निमित्ताने जर उद्या कोणी सक्तीने कायदा करून आडनावं बदलली तर बाकीचे व्यावहारिक अडचणी, प्रशासकीय गोंधळ, राजकीय गोंधळ, सामाजिक गोंधळ फार उडतील. जात आहे तिथेच राहील. जात 2000 वर्ष आहे तिथेच राहिलेली आहे, कारण ती आडनावांशी तिचा संबंध आहे. पण आडनावांमुळं काही तिला हानी पोचलेली नाही आहे कुठल्या जातीला असताव्यात. त्यामुळे आडनावांवर घाला घातला मी तर जात नाही शिवल, हा विषय याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे सारांशमध्ये जर आपण बोलायचं म्हटलं तर जात निर्मूलनासाठी आडनावं नाकारणं हे काही व्यवहार्य बाबींमुळे शक्य नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
परंतु आडनावांबद्दल आपण जी नकारात्मक भूमिका घेतो ती नकारात्मक भूमिका घेणं आपण बंद केलं पाहिजे. आडनावांबद्दल जी नकारात्मक भूमिका समाजामध्ये रुजवली जाते, आडनावांच्या निमित्ताने जे माणसांना नकारात्मक भूमिकेतून चिन्हांकित केलं जातं, त्यांना वेगळं पाडलं जातं, त्यांना वेगळ्या समाजामध्ये चिन्हांकित केलं जातं, भेदभाव केला जातो शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये, समाजामध्ये, उठण्या बसण्यामध्ये, हे आडनावांच्याबद्दल आपण नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे झालं. तर ती आडनावांच्याबद्दल आडनावं नष्ट करायच्या ऐवजी आडनावांच्याबद्दल भूमिका सकारात्मक कशी घेता येईल याच्याबद्दल आपण प्रयत्न केला पाहिजे. ती सकारात्मक भूमिका घेण्यासाठी जात निर्मूलनासाठी वैयक्तिक निवडीचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे लोकांना. कायदेशीर उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या समाजामध्ये जागरूकता आणली पाहिजे. सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून जाती निर्मूलन करण्यासाठी आपण रणनीतिकदृष्ट्या प्रयत्न केले पाहिजे. रणनीतिकदृष्ट्या म्हणजे कसं की आज मी उठतो म्हणतो जात नष्ट झाली पाहिजे, मी 4 घोषणा देतो, 2 पथनाट्य करतो, अजून मोठा काय झालो तर मी आजूबाजूला माझ्या माणसांचा घोळका तयार करतो, त्याच्यापेक्षा मोठा झालो तर मोठा नेता होतो मी जातीचा, काहीतरी कोणावर तरी टीका करून एखादी खुर्ची मिळवतो, मी आमदार खासदार होतो, ते नाही जमलं कुठल्या तरी महामंडळाचा अध्यक्ष होतो आणि मला वाटतं की आता जात नष्ट होईल. असं नाही होत. जात नष्ट करण्यासाठी राजकारणी, समाजसुधारक, सर्वसामान्य जनता, प्रशासकीय अधिकारी, धार्मिक नेते आपण सर्वांनी मिळून एक रणनीतिक प्रयत्न करण्याची गरज आहे की एक धोरण आखलं पाहिजे की जसं आपला देश एखादी गोष्ट करण्यासाठी धोरण आखतो की मला चंद्रावर यान पाठवायचं आहे, तर या वर्षी नाही मला पाठवणार, पण 10 वर्षानंतर मी चंद्रावर माणसाला पाठवेल, 20 वर्षानंतर मी मंगळावर माणसाला पाठवेल. मी एक रणनीती आखतो. मला गरिबीचं प्रमाण कमी करायचं आहे, मला माझ्या देशाचा GDP वाढवायचा आहे, सरकार एक रणनीती आखतं त्याच्याबद्दल. तसं आपण सगळ्यांनी मिळून जाती निर्मूलनासाठी एक रणनीती आखण्याची गरज आहे. फक्त आडनावांवर त्याचं आपण खापर फोडत असू तर आपण आपल्या सोयीसाठी, आपल्या मनोरंजनासाठी, की आपण म्हणतो की मूळ आजार दडवण्यासाठी आपण दुसरीकडे काहीतरी फक्त आपलं काठी आपटत बसलेलो आहोत. आपल्याला असं वाटतं की जाती राहाव्यात समाजामध्ये, जाती नष्ट होऊ नयेत, पण त्याचं खापर कोणावर तरी फोडण्यासाठी मी आडनावाची काठी आपटत बसलेलो असतो. इकडे आडनावं नष्ट करत, आडनावं नष्ट करा, बाकी मुद्द्याकडे लक्षच जाऊ नये कोणाचं, ही आपली इच्छा असते. हा विषय आहे. नेहमीप्रमाणे हा विषय आपल्याला कसा वाटला, जे मी विवेचन केलं ते थोडंसं कधी मी संवेदन विषयावर फारसं बोलत नाही म्हणजे काही बोलून काही फायदा नाही म्हणून बोलत नाही. फायदा असता तर जरूर बोललो असतो, पण आपल्याकडे परिस्थितीच आहे. जिथे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज व्यर्थ गेले तिथे तुमची आणि माझी काय तर आहे. आपण तर आधीच व्यर्थ आहोत जन्म घेऊन समाजामध्ये. ज्या जातीय समाजामध्ये आपण जन्माला आलो आहे, जी जातीची ओळख आपल्याला चिकटली आहे, तिथेच आपण आयुष्यामध्ये निम्मे व्यर्थ झालेलो आहोत. त्यामुळं बोलून काही फायदा नाही म्हणून बोलत नाही. पण ठीक आहे, तरी पण हा विषय तुम्हाला कसा वाटला, मी जी मांडणी केली ती तुम्हाला आवडली का, थोडं व्यावहारिक वाटतं आहे का, किंवा जे म्हणतो आहे मी त्या मार्गाने गेले तर खरोखर समाजासाठी आपण काही चांगलं करू शकू का. जर आपल्याला वाटत असेल आवर्जून कमेंटमध्ये करून कळवा, प्रतिक्रिया देऊन कळवा. तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता तेच बोलण्यासाठी, एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेण्यासाठी प्रेरणा असतात, त्याच गोष्टी असतात, त्या तुमचा पाठिंबा असतो, तीच बळ असतं बोलण्यासाठी. एखाद्या गोष्टीवर तुम्ही प्रोत्साहन देता. जर बरोबर वाटत असेल तुम्हाला भूमिका, जरूर कळवा. भूमिकेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल तेही सांगा. एखादा मुद्दा राहिला असेल बोलायचा, ॲड करायचा असेल, तो पण आपण ॲड करू. ती गोष्ट जरूर कळवा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल असं करा. की तुम्हाला जर विषय पटला असेल, आपण काय करतो, एखादा विषय पटला आपल्यापुरताच ठेवतो. जर खरोखर विषय पटला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल, वेगळ्या ग्रुपमध्ये पोहोचेल, त्याची काळजी घ्या. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी, अभ्यासपूर्ण संशोधनात्मक व्हिडिओ ऐकण्यासाठी किमंतो लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्रायबर, आपण जे सबस्क्राईब करता त्याच्यामुळे पण चॅनलला भरपूर बळ मिळतं पुढे काम करण्यासाठी. आपल्यालाही जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते ऐकता येतात, त्याच्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. या अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण अभ्यास फार करावा लागतो. समाजशास्त्राविषयी या जगामध्ये सगळ्यात महाग पुस्तक कुठल्या विषयाचे असतील तर समाजशास्त्राचे आहेत. त्याच्यामुळे भरपूर इन्व्हेस्टमेंट पण करावी लागते पुस्तकांच्या बळामध्ये. वेळ असतो ती वेगळीच गोष्ट आहे. जर आपल्याला काही मदत करता आली चॅनलला, किंवा ही आपण जी भूमिका घेतली आपल्या चॅनलने, आपण ज्या भूमिकेतून बोलतो ती समाजाला जर आपल्याला वाटतं की उपायकारक आहे, हितकारक आहे, तर चॅनलची मेंबरशिप घेऊन आपण मदत करू शकता. त्यानंतर सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. गुगल पेचा नंबर आपल्यासमोर आहे, तिथे आपण देणगी स्वरूपामध्ये काही मदत करू शकता, जेणेकरून आपल्याला अजून चांगली भूमिका घेता येईल समाजाच्या भल्यासाठी. इतिहासाचं हे असंच आपण म्हणतो की तर्कनिष्ठ विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतो लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.